मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे पावत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रसाद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्रोता वक्ता श्री राम समर्थ। खरोखर आजचा हा जो दिवस आहे ना, हा परम भाग्याचा आहे माझ्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस परम भाग्याचा का आहे? चारुदादांनी जे काही इंट्रोडक्शन दिलं ते माझ्या प्रेमापोटी इतक्या वर्षापासून मला तो लहानपणापासून पाहतो, सोनाटीला आम्ही एकत्र जगाला तेव्हापासून तो पाहतो। एक मोठा भाऊ आपल्या लहान भावाचा हा काय योग्य मार्गावर चालतो आहे। आपल्याकडे वडील भाऊ म्हणजे ती कल्पना, वडील भाऊ म्हणजे वडील गेल्यानंतर वडिलांचं सगळं कर्तव्य आपल्या धाकट्या भावाप्रती करणारा, म्हणून त्याला वडील भाऊ असं समजलं जातं आणि ते निस्वार्थपणे करणं हे वडील भावाचं कार्य असतं। ते मला वाटतं चारुदादांनी माझ्या बाबतीत केलं। सगळ्यात मोठं खरी ओळख म्हणा किंवा सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन काय असेल तर ते समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी या जीवाला, या देहाला, अपात्र देहाला जवळ केलं। अपात्रावर दाखवलेली दया म्हणजे कृपा आणि ती कृपा माझ्या गुरुभावांनी माझ्यावर केली आणि म्हणून मला म्हणजे अगदी ज्या वेळेला म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र वाचलं तेव्हा हा सगळा इंदोरचा भाग, हा चलत चित्रपट पाहत असताना नेहमी वाटायचं की आपल्याला त्या रामायणाचं दर्शन कधी होईल। आपल्याला खूप जायचं पण आपण सगळी प्रापंचिक माणसं, त्यातलाच मी या वर्षी नाही, पुढच्या वर्षी मी त्या वर्षी आणि आता मी आपल्या दादासरोटेने गेली 3-4 वर्ष म्हणजे मला चांगलं आठवतंय की 2021 साली 20च्या दरम्यान मला वाटतं नामसूर्य श्रींच्या कृपेने ब्रह्मचैतन्य महाराज आणि सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या कृपेने ते प्रकाशित झालं आणि तेव्हा अविनाश दादांचा फोन आला होता, श्रीरंग दादांचा फोन आला होता आणि गेली 3 वर्ष अविनाश दादा बोलवत होते पण क्षमा करा माझ्या प्रापंचिक महाविद्यालय कामाच्या निमित्ताने मला इथे गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला येता नाही आलं, पण दरवर्षी ती खंत असायची आणि गेल्या एप्रिल-मेच्या महिन्यामध्ये चैतन्य सहस्त्रबुद्धे माझा गुरुबंधू त्यांनी मला फार आग्रह केला की दादा तू गुरुपौर्णिमेचं कुठलं प्रवचन किंवा काही सेवा घेतली का? म्हटलं नाही, अजून तर नाही घेतली। मग आता कुठलीच घेऊ नको, माझी तुला विनंती आहे आणि सरोटे दादांचा मला फोन आला आहे की यावर्षीची गुरुपौर्णिमा तिथे आपण सेवेला जातो। खूप दिवसांपासून तुम्हा सगळ्यांना भेटायची इच्छा होती। इथे उपस्थित पूज्यश्री गोरेकर महाराजांचे शिष्य रामानंद महाराजांचे, प्रल्हाद महाराजांचे, दत्ता काकांचे, श्रीराम महाराजांचे, नवे नवे नामावर प्रेम करणाऱ्या सगळ्या माझ्या माता बंधू भगिनी सर्वांच्या चरणी पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। सर्वटे दादांनी जेव्हा मी त्यांना म्हटलं की मी यावर्षी नक्की येतो दादा, मी काही ऍडजस्टमेंट्स माझ्या कॉलेजमध्ये करतो आणि नक्की येतो, की लगेच 2 दिवसांनी त्यांनी एक गोड बातमी मला दिली। ते म्हणाले आमच्याकडे गुरुपौर्णिमेचा उत्सव 2 दिवसांचा असतो पण यावर्षी आपण तो 3 दिवसाचा नामशिबिर घेऊन करतोय, तर तुम्ही कधी पोहोचता? मी म्हटलं कधी करायचं? तर ते म्हणाले 18, 19, 20। मी म्हटलं खूप आनंदाची गोष्ट आहे दादा, मी प्रयत्न करतो 18लाच पोहोचण्याचा। सुदैवाने महाराजांच्या कृपेने कारचे रिझर्वेशन गाडी अवेलेबल झाली, रिझर्वेशन्स मिळाले। संजय सगळे खरोखर महाराज म्हणाले
म्हणजे मला तर खरं असं वाटतं ना की थोरले महाराज बोलले, थोरले महाराज म्हणत असताना पूज्यश्री ब्रह्मचैतन्य महाराज असं आपण लक्षात घ्यावं, जीवनचरित्रातल्यापेक्षाही मला असं वाटतं महाराजांची बोधवचन हे खरंच चरित्र आहे महाराज. एक एक बोधवचन जर आपण पाहिलं झालं तर किती सुंदर आहे. मानवी जीवन आनंदाकडे कसं जाईल, नवे नवे नित्य आनंदात कसं राहील, किती किती सुंदर टिप्स महाराजांनी दिल्या. जे म्हणाले जे घडेल ते माझ्या इच्छेने घडेल, म्हणजे त्यांच्या सद्गुरूंच्या, जे घडेल ते माझ्या इच्छेने घडेल आणि ते माझ्या कल्याणाचं आहे असं साधकांनी समजून राहणं, समाधानात राहणं हीच उपासना आहे आणि हाच कर्म. किती सुंदर आहे. मला खूप वाटत होतं पण जमत नव्हतं, वेळच्या कृपेने आज मिळालं. आणि आज या पवित्र परिसरात मी आहे की ज्या पवित्र परिसरामध्ये वयाच्या 35व्या वर्षी थोरले महाराज जगाला महाराज म्हणून कळण्यासाठी पहिल्यांदा जर कुठे आले असतील तर ते या पवित्र इंदोर होते. इंदोरचं नाव घेतलं ना तरी डोळे पडले. महाराज म्हणायचे की 3 महिने उद्भवी अवस्था या इंदोर मध्ये होती. काय असेल ना तो काळ संजय. त्या पवित्र परिसरामध्ये आज आपण सगळे जण, इंदोर मध्ये इतके लोक आहेत, इतके अनुग्रहित आहेत, पण सगळ्यांना इथे इतक्यातच यायला मिळालं. का मिळालं असेल? मनात्वाची रे पूर्व संचित केले नाही का. महाराज म्हणाले माझ्या इच्छेशिवाय या दारात या उंबरठ्यात ओलांडून कोणी येणार नाही. किती सत्य मला सांगायचं. धावत पडत आम्ही का निघालो खरं सांगतो. पण त्या धावण्यामध्ये, त्या पळण्यामध्ये का आनंद होता काय. म्हणून म्हटलं की तुम्हाला जे विनम्र आपल्याला की तुम्ही किती भाग्यवान आहात की जिथे हे परब्रह्म हो काय सांग. महाराजांनी स्वतःला कधी म्हणून घेतलं नाही, तर ब्रह्मानंद महाराज म्हणाले ना, अरे तात्या महाराज म्हणजे सामान्य माणूस नाही, तो प्रत्यक्ष राम आहे, राम परब्रह्म आहे. ते परब्रह्म जिथे या इंदोर मध्ये आलं, बागडलं, राहिलं, नवे नवे साधक अवस्थेतली एक उच्च अवस्था, उन्मनी अवस्था ज्या मातीमध्ये इथे त्यांचे पाय होते, जिथे तो खेळला, नांदला आणि रामाला आपल्यासाठी इथे आणून बसवला. काय त्याच्यासाठी मला सांगा. मला आजही ते आठवतं की 22 डिसेंबर 1913 थोरल्या महाराजांनी देह ठेवलं. सकाळी 5:15 वेळ होती. 5:50 वाजता देह ठेवला हो. त्याच्या आधी 5:15 महाराज शौच मुख मार्जन करून आले. 5:30 5:35 झाले असतील. आणि सगळं केल्यावर त्या रामासमोर, थोरल्या रामासमोर उभे राहिले आणि एवढा महात्मा आयुष्यभर ज्यांनी नामाचं महात्म्य सांगितलं, तो महात्मा त्या रामरायासमोर की ज्याच्यावर त्याचा प्रचंड अधिकार आहे, प्रेमाचा अधिकार, प्रेमाने त्याला बांधून ठेवला. लौकिक अर्थाने संगमरवरी भोवती हो. त्या संगमरवरी भोवती मधून तिच्या डोळ्यातनं अश्रू आणण्या इतकं प्रेम जन्मभर त्या रामावर केलं. आणि तुम्हा आम्हाला शिकवलं की अरे मी तसबीरीत नाहीये. आणि पुन्हा सांगितलं की समाधीमध्ये संतांच्या देहामध्ये मी नाही, पण या देहामध्ये तो परमात्मा आहे. ही जी सत्शिष्याची भावना असते ना, त्या भावनेमध्ये तो जिवंत आहे. आपल्या सद्गुरूंना, आपल्या आराध्य देवतेला जिवंत ठेवण्याचं काम तुमच्या माझ्या भावनेचे सज्जन त्याच्यासाठी नाम शिकेल. 22 डिसेंबर 1913 त्या रामरायासमोर की ज्या रामरायाच्या डोळ्यामधनं असंख्य वेळा महाराजांच्या प्रेमापोटी अश्रू आले, त्या रामरायाला काय म्हणाले महाराज? रामा, माझ्या माणसांना सांभाळ. एवढं सुंदर एकच वाक्य समजून या वाक्याचा फरक आपण कधी चिंतन करू. रामा, माझ्या माणसांना सांभाळ. ह्या तुमचा माझा मायबाप त्या परमात्म्याला सांगतो आणि 15-20 मिनिटांनी देह सोडून इह सोडून अनंताच्या प्रवासाला हा महात्मा निघून जातो. काय चरित्र आहे. कथा, वाक्य, हे वाक्य आपण अंतःकरणावर असं बोलून ठेवलं पाहिजे. आणि
जप करताना मला वाटायचं का सज्जनों जे 3 दिवसाचं शिबिर आपण सगळ्यांनी मिळून संकल्प केला. संकल्पाची फार शक्ती असते आणि संकल्प शक्ती काय करते, ही शक्तीच असते. ही संकल्प शक्ती तुम्हाला तुमच्या नामाच्या ध्येयामध्ये, आपण आता नामाचं होतं मानवी जीवनात आपण संकल्प करतो, घर बांधायचं, मुलीचं लग्न करायचं, मुलाचं लग्न करायचं, काही प्रॉपर्टी करायची, रोज एक पैसा बाजूला टाकून ते करतो, तोही एक प्रापंचिक संकल्प असतो. पण आपण आध्यात्मिक संकल्प, पण त्या संकल्पाची शक्ती बघा, त्या संकल्पाची शक्ती जर प्रापंचिक कार्य करू शकत असेल तर आध्यात्मिक शक्ती किती मोठी असते. आणि ही संकल्पाची शक्ती आपलं ध्येय घट्ट करते, ध्येय निश्चित करते, ध्येयाप्रती आपला वेग वाढवते. ही संकल्प शक्ती आपला वेग वाढवते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याप्रती. आणि दुसरं, नामाच्या बाबतीत बोलत असताना आपल्या नामाची प्रगतीही करते. म्हणून संकल्प शक्ती फार नाही. महाराज आता 3 दिवस आम्ही प्रपंचाचं काही करणार नाही, 3 दिवस नामाचा अभ्यास आपण. आपल्या सगळ्यांना माहित असेल पूज्य गुरुदेव रानडे यांचं सामूहिक जपाविषयी फार. सज्जनो, एकांतातला जप होण्यासाठी लोकांतातला जप करा. सामूहिक उपासनेचे एक वेगळं मान आणि त्या सामूहिक जपाविषयी, त्या सामूहिक उपासनेविषयी आदरणीय गुरुदेव रानडे यांनी इतकं सुंदर सांगितलं. गुरुदेव रानडेचा एक सुंदर संदेश आहे. गुरुदेव रानडे म्हणतात, आपल्याला गुरुदेव रानडेविषयी माहितीच आहे. एवढा मोठा व्हाईस चान्सलर असलेला माणूस बाबाच्या प्रवचनात आपण ते म्हणाले की गेल्या 40 वर्षात एकही दिवस माझा असा नाही की ज्या दिवशी माझी प्रकृती बरी आहे. 40 वर्ष रोज काहीतरी प्रकृतीच्या चिंता असलेला हा महात्मा. और तुला सांगतो, बंगल्या, त्यांचा जो बंगला होता त्या बंगल्याच्या मागच्या बाजूला परसामध्ये त्यांनी 5x5चा खड्डा करून ठेवला आणि त्या खड्ड्यात उतरून एकांत प्रवासी सगळीकडनं उंच असा आपण खाली जाऊन बसावं आणि त्या खड्ड्यात जाऊन ते ठेवलं. खड्ड्यामध्ये आसन टाकून जेवण करायचं. इतकं नामाचं महात्म्य माहीत असलेला माणूस नामाविषयी, सामूहिक जपाविषयी काय सांगतो. आदरणीय गुरुदेव रानडे म्हणाले, फार सुंदर आहे बरं. आपल्याला हे, आपण सगळे विद्यार्थी आहेत, मी सुद्धा, आपण सगळे एका कुटुंबात आहोत. आपला मायबाप तो एक आहे आणि आपण सगळे ते ही राम नाम नौका थोडं सागरी कराया, आपण सगळे एका नौकेमध्ये बसलेलो आहे. आपल्याला राम नाम घ्यायचंय, आपल्याला आपलं जीवनाचं ध्येय गाठायचं. तर गुरुदेव रानडे सांगतात की सामूहिक जपासाठी जर तुम्हाला कुठलं निमंत्रण आलं तर ते 1000 कामं टाकून नाकारू नका. सामूहिक जपाचं निमंत्रण आलं तर आपण ते टाळू नका. नंबर 2 ते काय म्हणाले, सामूहिक जपाला का जावं तर म्हणाले, एका वेळेला इतके जीव, त्याचं वाक्य आहे, एका वेळेला इतके जीव एका ठिकाणी नामस्मरणाला बसणं हे ईश्वरी कृपेशिवाय शक्य नाही. म्हणून मी म्हटलं ना, आपल्याला असं वाटतं की 4 कामं बाजूला ठेवून आज आले. महाराजांनी आपल्याला इथे आणलेले बरं. म्हणून सामूहिक जपाचं नाही म्हणते, म्हणाले की 10 कामं बाजूला ठेवा पण तिथलं निमंत्रण नाकारत होता. कारण इतके जीव एकाच वेळेला नामस्मरणाला बसणं हे केवळ ईश्वरी संकेतानुसारच घडू शकतं. ती ईश्वराची आज्ञा आहे, त्या आज्ञेमध्ये तुम्ही सामील होणं प्रयत्न तुम्ही करा. तिसरी गोष्ट म्हणाले, का जावं तिथे, सामूहिक जपाच्या ठिकाणी का जावं. आपलं मन दूषित असतं, चिंतेने ग्रस्त झालेलं असतं, प्रपंचाची कामं आपल्याला माळ हातात घेतल्यामुळे सरसर स्त्री आठवतात. हा आपला नित्याचा चरण आमचे अर्चन मजला घडले नाही, जप करताना मन कधी लागत नाही. जप करताना मन चंचल होते नाही. मी वाहत चाललो भवसागर जलडो, ही आपली अवस्था. मी संकटी पडलो धावत ये गुरुनाथा, मज भेटून जावो प्रल्हाद सद्गुरुनाथ. असे गोड पद आहे. म्हणून सामूहिक जपात कशासाठी जायचं तर गुरुदेव रानडे सांगतात की सामूहिक जपाला गेल्यानंतर आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी आपली कमी पडणारी जी शक्ती आहे, चित्त शुद्ध होण्यासाठी आपल्या महाराजांनी फार सुंदर उपाय सांगितला. महाराज म्हणाले 90 दिवस आपण सगळ्यांनी प्रवचन
वाचलेले माहिती कळते. तरी पण हा हे आत्मनिवेदन करतो. मी तुम्हाला सांगण्याचा माझा अधिकार नाही करत. मी कोणत्या अधिकारवाणीने तुम्हाला काही सांगत नाही. पण असं आहे की आपण प्रपंच करतो सगळे, आणि प्रपंच करताना अरे हम यहाँ से इंदौर से जा रहे थे तो वो गली में बहुत अच्छे समोसे मिलते हैं, तो तुम जाके एक बार ट्राय करो, बहुत ही अच्छे मिलते हैं. हे जसं आपण सहज सांगतो तसं साधनेमध्ये कुणाला काय मिळालं या सहजतेने मला तुम्हाला सांगायचं. माझा कुठला अधिकार तुम्हाला माझ्याकडे नाही. पण असं आहे या नामस्मरणाच्या प्रवासात, या उपासनेच्या प्रवासामध्ये इतके चांगले चांगले मोती वेचता आहेत. हे मोती आनंदाचे जर सगळ्यांना वाटता आले त्याच्यासाठी हा प्रवचन आहे. मी फार मोठा प्रवचनकार म्हणून काही नावाला आलेलो नाही. मला तो माझा व्यवसाय नाही. पण असा आहे आनंदाचा गंध आहे आणि आपली परंपरा एवढी थोर आहे सज्जन. आपण एकालाच धरून बसतो ते कसं? हा ब्रह्मचैतन्य महाराजांचा जो संप्रदाय आहे, आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांची गोंदावल्यातली ही जी नामगंगा आहे ना, ही ज्या महापुरुषांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिली. कर्नाटकामध्ये ब्रह्मानंद महाराज केले, आनंद सागरांनी मराठवाडा विदर्भ पाहिला, पण त्यांचं आयुष्य कमी पडलं. 34 वर्षाचं आयुष्य आनंद सागरांना मिळालं. 44 वर्षांचं आयुष्य 45 वर्षे रामानंद महाराजांनी दिलं ठेवला. ही ब्रह्मचैतन्य महाराजांची नामगंगा उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा इथपर्यंत पोहोचण्याचं काम आनंद सागर महाराज, रामानंद महाराज, सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी केलं. आणि ते त्यांनी त्यांचं जीवन आपल्या सद्गुरूप्रती कसं पाहिलं, नामाप्रती कसं पाहिलं, हे जर आपल्याला कळालं तर नामामध्ये आनंद आहे. विषय आपला असं झाला होता की चित्तशुद्धीसाठी काय करायचं. चित्तशुद्धी होत नाही. चित्तशुद्धी म्हणजे काय? तर महाराज म्हणाले, हा सुंदर, these are all spiritual experiments said by the Maharaj. We are doing so many experiments in the laboratory in our daily life also. आपल्या आयुष्यामध्ये किती प्रयोग करतो आपण. इकडनं कर्ज घेतो, ते कमी झालं, तिकडचं टाकतो, SIP पैसे टाकतो, पण त्याच्यात जास्त झाला. हे प्रयोगच नाहीत का? पण हे सगळे प्रयोग प्रापंचिक सुखासाठीच आहेत की. तसं आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला काही प्रयोग करता येतात का? 100%. आणि त्यातला एक प्रयोग चित्तशुद्धीसाठी पूज्य श्री भोल्या महाराजांनी महाराज म्हणाले 90 दिवसाचा प्रोजेक्ट आहे, 90 दिवसाचा प्रयोग आहे. काय करणार म्हणाले? महाराज म्हणाले रोज रात्री सलग 90 दिवस रोज रात्री झोपायला जायच्या आधी आपल्या सद्गुरूच्या समोर उभं राहा किंवा आपल्या आराध्य दैवतेच्या समोर राहा आणि त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केल्याचं रिपोर्टिंग करावं. पण ते रिपोर्टिंग करताना 2 मुद्दे फक्त लक्षात ठेवा की नामासाठी मी किती वेळ घातला आणि व्यर्थ गप्पा गोष्टीत आणि निंदेमध्ये किती वेळ घातला, प्रपंचासाठी किती वेळ घातला, याचा पाढा सलग 90 दिवस महाराजांच्या समोर वाचा. 90व्या दिवशी चित्तशुद्धी होईल असं बोलले महाराज. कुठून तो पुढे नाही. किती छान. म्हणून म्हटलं आपला हा एकटा मार्ग बोलला. पुढे आनंद सागर बोलले नाही, रामानंद महाराज बोलले नाही, प्रल्हाद महाराज कधीच प्रवचन केलं, कुणीच प्रवचन केले का सांग? आनंद सागरांनी केलं. काय दिव्य परंपरा आहे. म्हणजे आता 3 दिवस आहे ना, आपल्याला आपण छान अभ्यास करू. आणि कशासाठी करायचं? दुसरं आपला जो विषय झाला की गुरुदेव रानडे म्हणाले की सामूहिक ठिकाणी जर तुम्ही जपाला गेला तर तुमची चित्त शुद्ध होण्यासाठी जी एनर्जी किंवा शक्ती कमी पडते, ती शक्ती इतर नामसाधकाच्या नुसतं जवळ बसून जप केल्याने मिळते. मिळते का? नक्की मिळते. का? तर तो गुरुदेव रानडेंसारख्या पूर्ण नाम साधकाचा आधार. हा आपण एक घरी उपासना करतो, रोजची आपली एकांतातली उपासना आहेच, पण आपण जेव्हा सामूहिक उपासना करतो तेव्हा कोणता साधक कोणत्या भावनेने सद्गुरूंच्या चरणी लीन झालेला असतो आणि त्याच्या त्या पवित्र भावनेसाठी सद्गुरू प्रकट झालेले असतात आणि आपली त्या दिवशीची मानसिक अवस्था अतिशय वेगळी असते. आपण प्रपंचाने शिंदलेलो असतो, वैतागलेलो असतो आणि आपला भाव पोचलेला पण असतो. पण कोणत्या तरी भगिनीच्या, कोणत्या तरी भावाच्या हाकेने महाराज प्रगट झालेले असतात. आपल्याला ते दिसले नाही तरी चालतं, त्यांना आपण दिसतो. आणि सज्जनो, साधू उपासनेचं महत्व असं आहे की तुमची जर वेळ ठरलेली असेल तर ती उपास्य देवता तुमच्या आधी 15 मिनिटं देते. म्हणून मी अभिनंद दादाला काल म्हटलो होतो की 6 चर्चा 6:30 होता, तेव्हा मी निरोप दिलं. पण आज मी पुन्हा त्याला म्हटलं दादा
तुम्ही रामरायाला पत्रिका दिली, त्याच्यात कुटुंबामुळे प्रवचन 6 वाजता ठेवलं, आपण 6ला सुरू करू, मी पोहोचतोच. तर देवतेला पत्रिका दिली आपण, त्यांना सांगितलं की वी आर डुईंग द एक्सपेरिमेंट, डुईंग द प्रोग्राम इन दिस वे. तर ते 6ला ते तयार. तो कसा आला आपल्याकडून खूप सामूहिक उपासनेचा, सामूहिक जपाचं महत्व सांगताना चित्तशुद्धी तिथे होते. आणि ते म्हणाले अशी चित्तशुद्धी भावी काळामध्ये आपल्याला नामासाठी लावायची. सज्जनो, नामस्मरणासारखं खरोखर साधन नाही, मी महाराजांनी पण सांगितलंय, आपल्याला माहीतच आहे. पण हा उहाभाव कशासाठी? तर संकल्प, जगाचे संकल्प 2 प्रकारचे, एक संख्यात्मक संकल्प आहे आणि कालात्मक संकल्प. आपल्या कालात 3 दिवस आपण जप करतो. तर महाराजांच्या कृपे हा 3 दिवसाचा जप आपल्याला सुंदर करायचा. सामूहिक जपासाठी महात्मा गुरुदेव रानडेंनी सांगितलं ते तर आपण पाळणारच आहोत. पण अजून मला एक सांगायचंय की श्री महाराज असं म्हणायचे, महाराजांनी इतक्या स्पष्ट आणि सुंदर गोष्टी सांगितल्या. मी तुम्हाला काय सांगतो, महाराजांनी पहिली गोष्ट सांगितली की तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. फक्त नाम, दिस इज द अंडरलाईन. फक्त म्हणजे फक्त साठी त्या रिचार्जचे जे स्टार्स असतात, स्टार्स रिचार्ज ऍड येतात ते स्टार्स असतात. काही कंडिशन आहे इथे, तुम्ही फक्त नाम घ्या. आपल्याला फक्त नाम घ्या, फक्त म्हणजे स्टार घ्या. फक्त याचा अर्थ एक सूत्र महाराजांनी फार सुंदर सांगितले सज्जनो. ते म्हणाले राम करता ही भावना. आता राम करता भावनेमध्ये अजून एक गोष्ट फार सुंदर सांगितली की अरे तुमच्या प्रपंचाच्या चिंतेचं, काळजीचं, भयाचं गाठोडं माझ्या पायाशी ठेवा आणि तो फक्त डोकं उचलून घ्या, आपल्याला ते जमत. म्हणून हा सुंदर भाऊसाहेब म्हणायचं त्यांच्या कानावर घातलं ना आपण आपली जबाबदारी समज. सज्जनो, हे ह्याच्यासाठी सत्संग आहे. काय होतं पहा, इतकी वर्ष आता शिक्षण क्षेत्रात आहे, अजूनही मी विद्यार्थीच आहे. जरी लोकांना मुलांना शिकवत असेल 30, 32, 33 वर्ष, पण विद्यार्थी राहण्यात आवडत असेल की जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट पुस्तक वाचून करून म्हटलं ना होत नाही. ग्रुप स्टडी फार छान होते. एक चॅप्टर तू कर, एक चॅप्टर मी कर, एक चॅप्टर तू कर, मग मी केलेला चॅप्टर तुला समजून सांगतो. मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी फार छान आणि जे टॉपिक मी लिहिता येत नाही हे ध्यान राहत असं ते जे त्या विषयाचं लक्षात राहतं, आपण वाचून राहत नाही, हा आपला नित्याचा अनुभव. म्हणून सत्संगामध्ये काय होतं, अरे त्यांनी हे सांगितलं, या ताईने हे सांगितलं, त्यांनी ते केलं. म्हणून ब्रह्मानंद महाराजांनी म्हणे की सत्संगाचा महिमा पार. हा सत्संगाचा महिमा या नामाच्या भागात नाही. म्हणून आपण हा नाम अभ्यास शिबिर म्हणून सोडूया 3 दिवसाचं. आता उद्याची 3 सत्र आहेत, परवाची 3 सत्र आहेत. महाराजांच्या कृपेने महाराजांनी काय सांगितलं आहे, नाम फार, नामामध्ये गोडी निर्माण. आणि लगेच महाराज दुसऱ्या एका प्रवचनात सांगतात, नामाला स्वतःची अशी चव नाही, आपण आपली गोडी त्याच्यात घालून नाम घ्या. आणि बघा गोपाल किती परत तेच म्हणे की नामात गोडी असं घ्यावं. आणि पुन्हा म्हणते कुठल्याही पद्धतीने नाम घ्या, कसंही नाम घ्या. त्याच्या पुढे आपण जे सांगितलं, तुम्ही कसेही असा, अंडरलाईन दिस, कसेही असा म्हणजे सगळे कॅरेक्टर आलेले. त्याच्यावर पुन्हा महाराजांनी एकदा फार सांगितलं की अरे म्हणाले त्या भागवतामध्ये त्या 18 पुराणांमध्ये इतक्या भक्तांच्या कथा सांगितल्या आहेत आणि त्या भक्तांच्या कथेमध्ये प्रत्येक भक्त वेगळा आहे. आजच्या वेळापर्यंत आजच्या वेळाच्या याच्यात थोडी बसेल आली पण महाराज म्हणे आजच्या वेळासारख्याचा उद्धार होतो, तुमचा उद्धार होणार नाही का. आणि पुढे आपल्याला सांगितलं की कोणत्या तरी भक्तांच्या पर्सनॅलिटीशी तुमची पर्सनॅलिटी मॅच होईल. अजून केवढं सांगावं ती गोड हे ते बोलले म्हणून कळालं होतं. ब्रह्मचैतन्य महाराजांचे सगळ्यात मोठे उपकार आपल्याला असे आहे की त्यांनी सद्गुरू काय असतो, सद्गुरूची शक्ती काय असते, सद्गुरू काय करू शकतो हे आपल्याला बोललंच. म्हणून आपल्याला आपण सागर आहे, म्हणून आपल्याला रामानंद महाराज, म्हणून आपल्याला आपले सद्गुरू कोण आहे हे कळाले. जे गुरुवेदीमध्ये श्लोक आहे ना तो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा आणि गुरु साक्षात परब्रह्म. अंडरलाईन दिस, हे परब्रह्म आहे. आणि
सज्जनो मी तुम्हाला काय सांगतो, सगळ्या वेदांचा, सगळ्या शास्त्रांचा, सगळ्या उपनिषदांचा आणि पुराण कथांचं सगळं सार जर काही असेल तर एक सूत्र आहे, परमात्मा इज इक्वल टू सद्गुरु इज इक्वल टू नाम. बस बाकी काय सांगतो. किती सोपं आहे मला सांग, किती सुंदर आपला धर्मशास्त्र, आपलं भारतीय तत्वज्ञान आपल्याला सांगतं. आणि सज्जनो हेच आपल्याला नेक्स्ट पिढीपर्यंत, आपल्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत पोहोचवायचं. त्याच्यासाठी हा सगळा अट्टहास, उपासना चालू किंवा काय मुलांना सर्वात महाराज काय सुंदर काय काय सांगू मी तुम्हाला. आपल्या उपासनेचं नुसतं नित्यक्रम उपासनेचं पुस्तक पाहिलं ते आपला सिलेबस आहे. उपासनेचं पुस्तक हे सिलेबस आहे आणि त्या उपासनेच्या पुस्तकामध्ये सगळा वेदांत आहे, सगळी वेदशास्त्र आहे, सगळी उपनिषद आहे, भगवद्गीता आहे, ब्रह्मसूत्र आहे आणि 12च्या 12 उपनिषदांचे आपण सकाळची काकड केली. सत्व रजतमो गुणांचा काकडा केला. काय ब्रह्मानंद नित्यानंद प्राप्त आपल्याला व्हावा म्हणून महाराजांनी सकाळपासून शेजारतीपर्यंत उपासना आपल्याला दिली. तर ह्या सगळ्या संप्रदायाचा विचार या 3 दिवसामध्ये आपल्याला करायचा की काय होते छोटे महाराज होते, काय आनंद सागर होते, आनंद सागरांची काय निष्ठा, रामानंदांची काय निष्ठा होती, बुद्धबुद्धींची किती निष्ठा होती आणि आपल्याला ही चरित्र का अभ्यासायची सज्जन होती. तर माझ्या बापाशी, माझ्या आईशी मला कसं वागायचं हे कळत नाही. महाराजांनी इतकं सोबत राहिले, इतकं छान सांगितलं महाराजांनी माझ्याशी कसं वागा. अरे तुम्ही तुमच्या आईशी जसं बोलता ना, अजून त्यांनी किती खाली आहे. तुमच्या आईशी जसं बोलता तसं माझ्याशी. नाममात्र्याचा विषय सुरू असताना हे जे 3 दिवसाचं शिबिर सज्जन खरोखर सांगतो तुम्हाला, त्यांच्या कृपेशिवाय शक्य नाही. आज इतकी माणसं इथे जपाला येतात. गुरुदेव रानडेंचं एक अजून एक गोष्ट सांगतो की गुरुदेव रानडेंकडे जेवढी माणसं जपाला येतात ती सगळी माणसं जप करून निघून गेल्यानंतर, त्या सतरंज्या काढल्यानंतर, झाडून घेतल्यानंतर जो केरळ कचरा सुटलीमध्ये असायचा त्या केरळातली माती गुरुदेव रानडे स्वतःच्या कपाळाला नित्य लावत असत. किती साधी गोष्ट आपल्याला करता येईल की काय भाव. सगळं जे आहे ना सज्जनो भावाचे आहे आणि तो भाव निर्मितीसाठी मात्र सद्गुरूंच्या चरित्राची, सद्गुरूंच्या बोधवचनांचं चिंतन होणं गरजेचं. ज्या पवित्र स्थळावर आपण आलो सगळे महाराज म्हणाले की 3 महिने उन्मनी प्रशिकरण उद्भव त्यांना या पवित्र अशा इंदोर शहरातल्या रस्त्यावरच्या कोणत्या रस्त्यावर, कोणत्या चिखलपाड्यामध्ये तुमचा माझा मायबाप उन्मनी अवस्थेत त्या ब्रह्मानंदाच्या स्थितीमध्ये पडला, लोळला. पळशीकरांनी त्याला उत्साह स्नान घालावं, तर भैयासाहेब मोडत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. असा हा पवित्र परिसर आणि याच पवित्र परिसरामध्ये मी तुम्हाला विनम्र अभिवादन करण्याचं कारण की तुम्ही या पवित्र परिसरात राहता. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती माझं अभिवादन का. याच पवित्र परिसरात 1882 सालची गोष्ट आहे. 1882 5 जण सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचं वय केवळ 37 वर्षाचं. 1882 ला आपले गोरे महाराज 37 वर्षाचे होते. उन्मनी अवस्था संपलेली होती. तो बाकी सगळा इतिहास जीजीबाईचा वगैरे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती. आणि त्या 1881-80च्या दरम्यान आमच्या मुंबईतून गोविंद अनंत कुलकर्णी ज्याचे बाबा वारलेले आपल्या आई दुर्गाबाई त्याला इथे घेऊन येतात. 10-11 वर्षाचं लेकरू गोविंद नावाचं. लिखापडीचं काम येते, गुरुनी काढलेले छान लिहिता येते. पण 12 वर्षाच्या गोविंदाची शैक्षणिक प्रगतीपेक्षा आध्यात्मिक प्रगती इतकी सुंदर होती की त्या मराठवाड्यात त्या मुंबईमध्ये राहत असताना वडिलांजवळ बसून नित्य दासबोधाचं वाचन करणारा गोविंद कुलकर्णी वडील गेले आणि दुर्गाबाई इंदोरला घेऊन आल्या. लिखापडीचं काम एका पेढीवर करत असत. पण नित्याचं दासबोध वाचन करत असताना याच इंदोरच्या परिसरामध्ये
एका झोपडीवरच्या घरामध्ये मायलेकर राहत. पिढीवर जायला अजून वेळ होता. सकाळची प्रसन्न वेळ होती. दुर्गाबाई कुठेतरी चार घरी कामाला जायच्या म्हणून त्या कामाला गेल्या होत्या. आणि 10-11 10.5 वर्षाचं गोविंद कुलकर्णी नावाचं लेकरू दासबोधाचं वाचन करत होतं. सत्शिष्यांची लक्षणं दासबोधात तो वाचत होता. गेली अनेक वर्ष तो सत्शिष्यांची लक्षणं आणि सद्गुरूंची लक्षणं वाचत होता. संजय भाऊ मला म्हणायचं की आपल्याला आपल्या मुलांपर्यंत हा भाव पोहोचवण्याच्या आधी तो आपल्यापर्यंत पोहोचतोय का, आपल्याला तो मिळतोय का हे पाहणं. 10.5 वर्षाचं लेकरू सद्गुरूंची लक्षण वाचत असताना डोळ्याला धारा लागत होत्या. म्हणजे मनात काय पूर्ण संचित असेल का. आनंद सागर हा केवढा मोठा मनात आहे. हा गोविंद आणि सद्गुरूंची लक्षणं वाचताना डोळ्याला धारा लागल्या की हे परमात्मा हे रामराया मला असं सद्गुरू कधी मिळतील. गेली अनेक वर्ष मी त्याची वाट पाहते. 10.5 वर्षाचा बघा तुम्ही ही परंपरा इतकी थोर आहे की 1845 ला भोल्या महाराजांचा जन्म आणि 1855-54 साली 54-55 साली ब्रह्मचैतन्य महाराज गुरुशोधार्थ निघाले. वय बघा 9 ते 10 वर्षाचेच आनंद सागर आहेत. गोविंद कुलकर्णी त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव. 14व्या वर्षी याची तळमळ होती की मला सद्गुरू कधी लागतील आणि डोळ्याला धारा. आई घरी नाहीये. समोर दासबोध नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाला स्वामी समर्थन रामदास स्वामी समजून तो वाचतोय आणि त्या ग्रंथाला विनंती करतोय नवे समर्थन विनंती करतोय. समर्था मला असं सद्गुरू कधी मिळेल, मला असं सद्गुरू कधी मिळेल आणि एकदम तुळशीचा घमघमाट यावा. हा घमघमाट तुळशीचा सुगंध कुठून येतो म्हणून गोविंद नावाचा 10.5 वर्षाचा मुलगा धावत पळत झोपडीच्या बाहेर येतो. केशरी त्रिपुंड माळा, गळात तुळशीच्या माळा असं ते दिव्य रूप पाहिलं. जाऊन दर्शन येईपर्यंत बोलले महाराज पटपट पटपट, कारण ते त्या अवस्थेमध्ये ते थांबूच शकत नव्हते. महाराजांची अवस्था उन्मनी अवस्था. पटपट पटपट महाराज हे लेकरू 10 वर्षाचं त्यांच्या मागे किती फिरला. पळत पळत गेले. तोपर्यंत महाराज कुठे गेले, कोणत्या गुणात कुठे गेले कळलंच नाही. परत लेकरू रडत रडत घरी आलं. तोपर्यंत दुर्गाबाई घरी आली. त्यांना आई घरी गेले. मला काय झालं रे, तुळशी आणल्यात का कुठून. म्हणजे नाही आई, हा घमघमाट हा तुळशीचा सुगंध गेले तासभरापासून येतो. एक महात्मा मला दिसले ग, आपण त्यांना शोधायला जाऊ. मला ते फार आवडले. तो सत्पुरुष आपल्याला पाहायचा. एकूण तर एक लेकरू आहे. त्याला बाबा नाही. दुर्गाबाईच त्याची बाबा आहे, दुर्गाबाईच त्याची आई आहे. त्या मायला त्या लेकरासाठी बाहेर पडावं. लेकराला घेऊन याच इंदोरच्या गल्ली बोळातून गोविंदाची आई दुर्गाबाई आणि गोविंद कितीतरी नाही 24 तास गेले. रात्र गेली, दुसरा दिवस उरला, दुसरी रात्र गेली, तिसरं गल्लो गल्ल्या पाहत होते. तिसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला पळशीकरांच्या माडीवर असं कळलं की इथे एक सत्पुरुष आलेले. 3 दिवसापासून गोविंदानी आणि गोविंदाच्या आईने पाणी देखील प्यायले नव्हते. एवढी गडबड झाली. काय चरित्र आहे बघा सगळं. हे चरित्र आपल्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी हे आधी आई बाबांना कळतं. जेव्हा आई बाबा त्याच्यात पोहोचवून जाते ना, त्यातलं 10% आपण मुलांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या 10% पैकी 2% मुलांमध्ये जागृत होण्याची शक्यता आहे. महाराज म्हणाले येणारा काळ फार कठीण. महाराजांनी 150 वर्षांपूर्वी सांगितलंय की येणारा काळ फार कठीण आहे. कधी मातच चाललेला आहे. महाराजांचे वाक्य बघा तुम्ही, कधी मातच चाललेला आहे. आणि तिसरं वाक्य महाराजांचं आहे की माणूस गुरांपेक्षाही वाईट पद्धतीने विषय भोगत भोगे. महाराजांचं वाक्य. मला सांगा, आपण टीव्ही चॅनल्स नवे नवे मोबाईल उघडला तरी काय दिसेल आपल्या हातात. 10.5 वर्षाचं लेकरू
पळशीकरांच्या पायऱ्या चढून पटपट पटपट वर गेलं आणि ते गेल्याबरोबर पळशीकरांच्या दिवाणवर बसलेले आपले थोरले महाराज, पहिली लौकिक अर्थाने पहिली भेट होती आणि आल्या आल्याच त्या गोविंद कुलकर्ण्याला जवळ घेऊन म्हणले, या आनंद सागर. चरित्रातला हा सगळा भाग आपल्याला माहित आहे. मला सांगायचं काय तुम्हाला, हे 10-11 वर्षाचं लेकरू येतं आणि परमात्मा स्वरूप असलेले तुमचे माझे थोरले महाराज त्याला आल्या आल्या पदरीच देऊन टाकतात. या आनंद सागर जवळ घेतलं आणि म्हणले, पळशीकरांच्या बायकोला म्हणाले, याला स्नान घालून पहिल्यांदा पिठलं भात खाऊ घाला. माहित होतं 3 दिवस झालं लेकरांनी पाणी पिलं नव्हतं. आनंद सागराला स्नान घातलं, आनंदाचे कपडे बदलले, महाराजांच्या जवळ आलं. महाराजांनी स्वतःच्या हाताने 10 वर्षाच्या मुलीला भरगाव सज्जनो, काय साधन असेल, काय सत्पुरुष असेल, कोणत्या परंपरेमध्ये आपण आपल्याला सांगितलं, एवढी भाग्याची गरज आहे. आणि आपण आज इतके बहुत आयु गेले, राहिले अल्पसेकी, तरीही आपल्याला तो भाव आज निर्माण नाही होत. 10 वर्षाच्या लेकराला जर होतो तर आपल्याला वयाच्या 50व्या वर्षी तरी व्हायला पाहिजे की नाही. चरित्राचं चिंतन, चरित्राचं श्रवण सज्जनो मनापासून झालं. मी तुम्हाला काय सांगतो, 1920 पूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळणार हे जवळपास निश्चित झाले आणि पुण्याला नगरी पुलावरून लोकमान्य टिळक आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेले जे कृष्णमूर्ती, ते दोघं नगरी पुलावर चालले. आणि जे कृष्णमूर्ती लोकमान्य टिळकांना म्हणाले, दादा आता देशाला स्वातंत्र्य मिळणारच आहे, इंग्रज निघून जाणारच आहे, हे निश्चित झाले आहे जवळपास. तर म्हणाले, दादा तुमच्या आयुष्याचं ध्येय आता संपलं. इमिडिएट लोकमान्य टिळक म्हणाले, अरे तसं नाही म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हे माझ्या आयुष्यातल्या अनेक ध्येयांपैकीचं एक ध्येय आहे. हा म्हणे काय वाक्य बघा, लोकमान्य टिळक सांगताय अरे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हे माझ्या आयुष्यातल्या ध्येयांपैकी एक ध्येय होतं. पण म्हणाले, प्रत्येक मनुष्य म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचं मुख्य अंतिम ध्येय ईश्वराची प्राप्ती करून घेणे. लोकमान्य टिळक सांगतात, जे कृष्ण म्हणतात मनुष्य जन्म मिळण्याची कठोपनिषदामध्ये त्याचं इतकं सुंदर वर्णन केलं. फार मोठी परंपरा आहे कठोपनिषदावर. आपण एका दिवशी तो नरजन्मपैकी वेळ किती ऑब्स्टॅकल्स आहेत त्याच्यात. 8 महिने झाले, 9 महिने झाले, आईला जर काही आजार झाला, जर ते बाळ रिमूव्ह करायचं असेल तर पहिला निर्णय आईच्या प्रकृतीपोटी त्या बाळाला रिमूव्ह करणं होतं. इथे ऑब्स्टॅकल्स. बाळ जन्माला येणं, ते वाढणं, ते सत्संगतीत राहणं, त्याने नाम घेणं किंवा त्याची सन्मार्गावर राहणं. आता या 2024 मध्ये पॅरेंटेशन खूप आवडतं. आपण सगळे जाणतो, लेकरू सकाळी 7 वाजता जर ट्युशनला बाहेर पडलं तर संध्याकाळी 8 वाजता ते घरात येणार आहे. त्याला नाश्त्याचा डबा द्यायचा आहे, त्याला दुपारच्या भोजनाचा डबा द्यायचा आहे, परत त्याच्याजवळ काही पैसे द्यायचे. 8-9 तास आपलं लेकरू आपल्याला सोडून अतिशय भयानक अशा राक्षसाच्या जवळ म्हणजे मोबाईल जवळ आणि त्याच्या मित्रांबरोबर आहे. मित्रमैत्रिणींमध्ये आणि गेली 32 वर्षांनी दोघं होणाऱ्या शिक्षण क्षेत्रात काम करतो आणि जवळून पाहतो. एक भयानक टर्म है. एक बार ट्राई तो करके देखो. मित्रमैत्रिणी मधल्या गप्पा, अरे एक बार ट्राय कर ले, कुठली गोष्ट सांगते आम्हाला तो सांगते. पुरी खायची होती, मसाल्याची पुरी खायची. एक बार ट्राय तो करके देखो. एवढी भयावह कल्पना आहे. को एज्युकेशनमुळे निर्माण झालेले प्रश्न अजून वेगळे. मुला मुलींना सारखं वाढवा म्हणून आपण जे वाढवतोय, मुला मुलीमध्ये भेद करू नका म्हणून वाढतो, त्यामुळे स्त्रीचं व्यक्तिमत्व घडवताना येणाऱ्या अडचणी आईच्या लक्षात येऊन सुद्धा
आई तिला सांगू शकत नाही, एवढी भयावह परिस्थिती. गतिजता आयुष्याची एवढी झालेली सज्जन हो, 4G संपलं, 5G संपलं, 6G आलं. नेट, वायफाय, काय इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, त्याच्या पुढच्या गोष्टी इतक्या भयावह पद्धतीने समजायला की जे ज्ञान ज्या वयात मिळायला नको ते इतक्या सहजतेने उपलब्ध आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचं माझं प्रापंचिक पहिलं कर्तव्य आहे की आपली पुढची जनरेशन ही एक चांगला माणूस, चांगली मुलगी म्हणून तयार करण्यात आहे. ते आपण आपल्या शक्तीवर करू शकतो का? डोळे लावून स्वतःला प्रश्न विचारा. 99% पॅरेंट्स उत्तर नव्हे, 100% वी आर नॉट एलिजिबल फॉर दॅट. इथे महाराज काय सांगतात हे आपल्याला कामाला येणार. महाराज म्हणाले, महाराजांनी जेव्हा सांगितलं की कधी मातच चालला आहे, येणारा काळ भयानक आहे, तर त्याच्यासमोर महाराजांनी सूचना केली, महाराजांनी आधार केला, महाराजांनी आश्वासन दिलं की जो नामोपासनेला धरून राहील त्याच्या केसाला धक्का लागलेला अजून काय. आपलं आचरण सदाचरण राहण्यासाठी सुद्धा मनाला वळण लागण्यासाठी, मनाला ती शक्ती मिळण्यासाठी सज्जनो कॉन्फिडंटली श्रींच्या कृपेने आपल्याकडे समोर निवेदन करतो की महाराजांनी सांगितलेली उपासना, महाराजांनी सांगितलेलं नाम हाच पर्याय. नित्य मुलांना 10 मिनिटं तरी आपल्या जवळ बसून त्याच्या अभ्यासातला काही वेळ हा नित्य साधनेसाठी ठेवा. तो अभ्यासाला पूरकच होणार आहे. सकाळी 10 मिनिटं, 20 मिनिटं, संध्याकाळची 10-20 मिनिटं त्याला जवळ घेऊन आपली नामोपासना, आपल्या उपासनेचं काहीतरी त्याच्याकडे रामलक्ष असेल, विमुक्त असेल, गायत्री असेल, संध्या असेल, नित्य करून घेतलीच पाहिजे. त्याच्याशिवाय आपली मुलं सन्मार्गात राहू शकणार नाही. म्हणजे अगदी प्रापंचिक ध्येय गाठण्यासाठी तरी नित्य घरामध्ये उपासना होणंच आवश्यक आहे. आणि घरातली व्यक्तिगत उपासना होण्यासाठी सामूहिक उपासनेचं फार मोठं पाठबळ आहे. मी तुम्हाला सांगत होतो की 10 वर्षाचा गोविंद प्रशिक्षकाकडे महाराजांनी सुरू घातलं, लगेच अनुग्रह दिला. 10.5-11 वर्षाचे गोविंद कुलकर्ण्यांचे आनंद सागर झाले. आनंद सागराचा अधिकार आणि पुढे याच आनंद सागर महाराजांना 3.5 कोटी जपासाठी बळवाई. इतका हा परिसर दिव्य नामाने भरले. म्हणून इथल्या प्रत्येकाकडे पाहताना मला ते आनंद सागर, ते ब्रह्मानंद 1882 साली आनंद सागरांचा अनुग्रह झाला. पहिले सत्शिष्य म्हणून आनंद सागर शिष्य खूप आहे. त्याच्या आधी बरोबर महाराजांनी एका शास्त्रींना पहिला अनुग्रह अयोध्येत दिला होता. पण सत्शिष्यांच्या परंपरेमधला सगळ्यात महान सत्पुरुष गोविंद अनंत कुलकर्णी, ज्यांचं नाव आनंद सागर, पहिल्या भेटीतच महाराजांनी की अरे हा आनंदाचा सागर. आणि किती गोड नातं होतं रामानंद महाराजांनी आनंद सागर. आनंद सागराला 3.5 कोटीचा जन्म करायला सांगितला. इतका निष्ठावान भक्त होता की आपला जन्म वैखरीने 60,000 प्रतिदिन व्हावा म्हणून त्या वडवाईच्या मैयाच्या काठावर त्यांना ठेवलं. तिथल्या एका वटवृक्षाच्या वरच्या खांदीवर जाऊन हा महात्मा सूर्योदयाच्या पूर्वी जपाला प्रारंभ करत होते. 11:30 पर्यंत वैतरणी आनंदामध्ये 11:30 पावणेबाराला वृक्षावरून खाली यायचं, भिक्षेला जायचं. काय दिव्य त्या परिसरात झाडलोट करणारा एक माळी होता, रामा नावाचा. आनंद सागर महाराज भिक्षेला गेल्यानंतर त्या नामाची स्पंदन वैखरी त्या नामाची इतकी गुंजलेली असायची तिथे की महाराज भिक्षेला गावामध्ये कुठेतरी गेलेले असायचे. आणि हा तिथे झाडलोट करायला येणारा रामा नावाचा माळी, त्याला ते नाम ऐकू यायचं. नाम हा शब्द आहे, शब्दाला एक वजन, शब्दामध्ये स्पंदन आहे. हे सगळं वैज्ञानिक आहे. ते व्हायब्रेशन्स वैखरीने घेतलेल्या नामाची ती व्हायब्रेशन किती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होती सज्जन.
की रामा डोळ्याला ते त्या रामा माळ्याला ते ऐकू यायचं. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तिसरे तो म्हणतो महाराज जी मुझे ऐसा ऐसा नाम यहाँ श्रवण में आता है, ये ऐसा ही है ना श्री राम जय राम जय जय राम. आणि सगळं म्हणाले हो मला हा नाम मिळेल का ते नाम. मी म्हणाले मिळेल पण ते माझे गुरुजी देतील म्हणाले, माझे गुरु देतील. आपके गुरुजी कब आएंगे. आणि सगळे म्हणाले आएंगे. आणि एक दिवस श्री महाराज खरंच किती भाग्यवान तुम्ही लोक या इंदोरला महाराज सारखे यायचे. मोठ्या महाराजांना आनंद सागराची आठवण झाली आणि म्हणाले अरे दुर्गाबाईला घेऊन हा तिकडे अनुष्ठानाला गेलेला आहे, याच्या किराण्याची व्यवस्था काय. म्हणून महाराज भैयासाहेब मोडकांकडे आले. भैयासाहेब म्हणजे भैयासाहेब त्याला म्हणाले आनंद सागरांकडे जावं लागेल, ते लेकरू एकटं राहतं, दुर्गाबाई एकट्या आहेत. पेटीभर सामान भैयासाहेबांनी घेतलं आणि भैयासाहेबांना घेऊन आणि आपले श्री महाराज स्टेशनवर उतरले आणि कळवाला जिथे त्यांचं अनुष्ठान सुरू होतं सज्जनो, त्या अनुष्ठानाच्या स्थळांना तिथे गेले. त्या दिवशीची पहिली भेट रामा माळ्याची आणि महाराजांची दुरून झाली. तोपर्यंत या रामा माळ्याने काय केलं, जे श्रवण केलेलं नाम होतं तो सारखा गुंतवत होता. किती गुंतवत होता तर फक्त झोपल्यावरच त्याचं नाम थांबत होतं. अजून सज्जनो त्या अनुग्रह झालेला होता. किती पवित्र भूमी आहे. त्या आनंद सागराचं चिंतन करण्याचे आपलं देखील करतो. इतकं नाम त्या नामाच्या पुण्याईने पूज्य श्री गोंदवलेकर महाराज आले. गोंदवलेकर महाराज आले म्हणून दुर्गाबाई पूर्णाच्या पोळ्यातल्या आणि त्या झोपडीमध्ये महाराज आणि भैयासाहेब भोजन प्रसादाला बसले. पत्राळी द्रोण्यामध्ये महाराजांना तूप दिलं. रामामाळी झोपडीच्या बाहेरून ते सगळं चित्र पाहून मनापासून त्या आनंद सागरांचे गुरुजी म्हणून नमस्कार करत होता. त्याला माहिती नव्हतं म्हणजे त्याचे महाराज पहिल्यांदा तो पाहत होता. काय भाव असेल असेल, काय ओढ असेल. अशी ओढ आपल्याला फक्त प्रपंचामध्येच असते. महाराज म्हणाले हीच प्रपंचातली ओढ आपल्याला सद्गुरूंकडे लावायची. आपण असं फक्त केव्हा पाहतो हे ज्याचं त्यांनी आयुष्यात पाहावं की एवढी ओढ आपल्याला केव्हा. मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर, साखरपुडा झाल्यानंतर, विवाहाच्या आधी जितके काही दिवस मिळतात तो काय स्वातंत्र्याचा दिवस आपण वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करतो. पण ती ओढ मला म्हणाले अरे प्रपंचात पाहिजेच ना. म्हणाले हे प्रपंचातलं प्रेम फक्त डायव्हर्ट करायचं जस्ट. आताही तेच तेरे बिना कहा रहेगा की जी हिंदी चित्रपटाची गेलं गाडी ती सगळी आता सद्गुरूंना लागू पडतात आपल्याला. आणि झालं हा दुरून पाहत होता झोपडीच्या माळेवर रामा नावाचा माळी. आनंद सागर वाटत होते. दुर्गाबाई गरम गरम पूर्णाच्या पोळ्या करत होत्या आणि तेवढ्यामध्ये त्या झोपडीमधला एक उंदीर टुणूक 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 अशा पोळ्या मारत गोंदवलेकर महाराजांच्या पात्रापर्यंत गेला आणि पूर्णाच्या पोळीच्या तुकड्याला तोंड लावत होता. एवढ्यात रामामाळी मोठ्याने बोलला रामजी तो घी पी रहे, रामजी तो घी पी रहे. सद्गुरू प्रल्हाद महाराजांना काय अवस्था असेल सगळी. अनुग्रह नसलेला रामामाळी केवळ अखंड नामाच्या प्रेमामध्ये नामचिंतनामध्ये राहिला तर त्याला त्या उंदरामध्ये सुद्धा राम दिसतोय. सद्गुरू प्रल्हाद महाराजांना एक साधक भेटला. महाराज म्हणजे 13 कोटी जप झाला माझा पण अजून रामदर्शन नाही झालं म्हणाले. महाराजांनी त्याला सांगितलं बाळा रामाचं दर्शन तुला कसं हवंय. तो म्हणला तो अतिशय गोड असा कोदंडधारी सुंदर. ते त्याच्या गळ्यामध्ये माळा आहे, एका हातात धनुष्य आहे, बाजूला सीतामाई आहे, लक्ष्मण आहे, पायाशी मारुती राय आहे. असं ते नयन मस्त गोड आणि
रामाच्या डोक्यावर सुंदर मुकुट आहे, त्या मुकुटाच्या खाली त्याच्या सुंदर अशा केशांच्या रचना असलेले केस रोळतायत आणि तो राम भक्कम छातीचा, गोड असा दिसणारा, अत्यंत सुंदर असा पितांबर दिसलेला असा मला दिसायला पाहिजे म्हणे मला. कारण म्हणले अरे रामाचं वर्णन खरंच छान केलं म्हणे. पण मला म्हणलं असा राम तुझ्याजवळ किती वेळ उभा राहील? 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास. हेच दर्शन हवंय का तुला? 13 कोटी जन्मानंतर प्रत्येक जीव मात्र हा राम दिसणं हे खरं राम. राम दृष्टी होणं, रामाची दृष्टी प्राप्त होणं, नवे नवे आपल्या नजरेमध्ये येणारा, नयनाला दिसणारा प्रत्येक प्राणी मात्र राम दिसणं हे खरं रामदर्शन आहे. सज्जनो, सद्गुरुजी श्री महाराजांनी जे सांगितलं ते दर्शन हे राम माळ्याला झालं होतं. कोणतं क्वालिफिकेशन, कुठे अंकुर मिळतं, किती तास सोहळ्यामध्ये बसतो, किती तास सध्या केली होती, किती तास, पण तो भाव होता ना कि आनंद सागर जी महाराज जो जाप करते हैं वो जाप मुझे करना है, वो मुझे सुनने आता है, मैंने जो सुना है वही नाम मैं लेता हूँ, उसकी फलश्रुति क्या प्राप्त होगी सज्जनों? तो अरे बोला राम जी घी पी रहे हैं, कुंजरानी महाराजांनी पाहिलं, राम माळी बाहेर उभा होता, पुरणाची पोळी घेतली, राम माळ्याकडे टाकली, त्याने आपलं उपरण असं केलं, बरोबर राम माळ्याच्या उपरण्यामध्ये ती पुरणाची पोळी पडली, त्याने नमस्कार केला आणि धावत 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 समोरच्या जंगलामध्ये निघून गेला. काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेला सगळे शिष्य जमले, बडवाचे पण शिष्य तत्कालीन आले होते. त्यातला एक शिष्य म्हणाला, महाराज आज गुरुपौर्णिमा आणि राम माळे आलाच नाही म्हणाले. त्याला मी त्याच्याजवळ नाही असा एकही क्षण नाही, त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेला त्याला इथे यायची गरज नाही. याचा अर्थ आपण आपल्याकडे जाऊ नका असा घेऊ नका. आपण गुरुपौर्णिमेला नाही, माझा राम आहे. त्याची अवस्था काय होती आणि हे कोणी सांगावं? सद्गुरूंनी सांगावं. नाही सगळं मला सगळ्यांनी चरित्र वाचताना तुझे श्री गुरुनाथ महाराज एक फार सुंदर उदाहरण द्यायचे. महाराज म्हणाले, आपल्या या सगळ्या सद्गुरूंचं चिंतन करत असताना, आपल्या सद्गुरूंच्या चरित्राचं वाचन करत असताना आपण ते कोणत्या पद्धतीने वाचावं म्हणाले सांगा. काय सांगू महाराजांविषयी? ज्या आपल्याला गृहस्थाश्रम स्वीकारायचाच नव्हता, आयुष्यभर ब्रह्मचर्य राहावं आपल्या सद्गुरूंसारखं आणि अखंड नामात राहावं ही त्याची इच्छा. त्याला सद्गुरूंच्या आज्ञेने गृहस्थाश्रम स्वीकारावा लागला, असे माझे गुरु मौनी प्रल्हाद महाराज. त्यांनी काय उदाहरण द्यावं? त्याने अस्खलित ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम स्वीकारून आयुष्यभर पाळलं. मी म्हटलं तुम्हाला, ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे जे सद्गुरू पंचायतन आहे, आपल्याला सगळ्या देवतांची पंचायतन माहिती आहे. कोणताही देव एकटा कधीच येत नसतो. शंकराचं पंचायतन वेगळं, देवीचं पंचायतन वेगळं, दत्ताचं पंचायतन वेगळं, रामाचं पंचायतन वेगळं. आपल्या धर्मामध्ये हे पंचायतनाची परंपराच आहे. एकटा देव येतच नाही, ते म्हणजे सिंगल नाही जमता म्हणायचं. आणि तो सब ठिकाणी काय तो केलं तसं त्याच्यावरून माझ्या मनामध्ये महाराजांनी कल्पना दिली की अरे ब्रह्मचैतन्य महाराज, हा त्याच्या बाजूला एकीकडे आनंद सागर आहे, एकीकडे ब्रह्मानंद आहे, खाली आनंद सागरांच्या चरणाजवळ रामानंद महाराज बसले आणि त्या रामानंद महाराजांच्या चरणाजवळ सद्गुरू प्रल्हाद महाराज बसले. सद्गुरू पंचायतन किती छान. सज्जनो, ब्रह्मचैतन्य संप्रदायामध्ये आपल्याला हे करायचं आहे. आणि काही तो जगामध्ये एवढं ज्ञान त्या व्हॉट्सअपच्या विद्यापीठावर येतं, आपल्या काहीच काम. हे 5 चरित्र जर आपण कोळून घ्यावं तर खास परवा या चरित्रांमध्ये तुम्हाला प्रपंच कळेल, या प्रपंचात तुम्हाला ज्ञान कळेल, या प्रपंचात व्यवहार कळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं या चरित्रामध्ये आपल्याला मानवी जीवनाचं खरं ध्येय मिळणार. म्हणून ही सगळी चरित्र आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं. हे सद्गुरू पंचायतने इतकं गोड आहे ना, एवढं जर केलं कोणता वेद वाचायची गरज नाही. ते ब्रह्मन माया बाबा म्हणायचं नाही, काय त्या ब्रह्मन मायाचं चिंतन आहे. अहो या सगुणाचं चिंतन इतकं गोड आहे. आनंद सागरांची ती साधना झाली, मला सांगा
हजार जण. आणि एवढं केल्यावर सुद्धा अनुग्रहाला जर कोणी आलं, तुला माझा अनुग्रह घ्यायचा आहे का, 8 दिवसांनी तुझी बायको बरी, घेतो का अनुग्रह? पुन्हा आलास एक दिवस काय, मला अनुग्रह देता का? तुझी बायको बाळांती होणार आहे, ते लेकरू म्हणून नाही, घेतो का अनुग्रह? एक जण आले, अनुग्रह घ्या, सगळे इस्टेट तुझं घरदार जळून जाईल, घेतो का? अशा मधून जे टिकले आनंदसागरांचे अनुग्रह तर फार कमी, कारण आनंदसागर महाराजांनी 1907 ला देह ठेवला, त्यामुळे त्या काळची मंडळी आता उपलब्ध नाही. पण फार थोडे, एक रमाकांत नावाचा होता, तो म्हणला तुम्ही काही झालं तरी तुमचे पाय सोडणार ते मला अनुग्रह. आणि त्या रमाकांत नावाच्या, त्याचा पुढे काही फार चरित्रात पुढे उल्लेख नाही, काय झालं का आनंदसागरांनी इतकं झाकून घेतलेलं आहे, काय 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 पुरुष होता आनंदसागर. सगळ्यात मोठं जर काही वैशिष्ट्य आपल्या परंपरेचं असेल तर प्रसिद्धी परामुक्ता, झाकून घेणं, किती झाकून घेतो. आनंदसागरांनी कधीच स्वतःला प्रसिद्धी मिळून दिली नाही, अनुग्रह कधी दिले, कार्य करत राहिले. महाराजांनी देह ठेवल्यानंतर आनंदसागरांनी आपल्या सगळ्यांना माहिती, माघ पौर्णिमेला 1907 साली देह ठेवला. 35 वर्षांचं वय, केवळ 35. 2 मुलं आणि 1 मुलगी झाली. इच्छा नसताना फलशोभनाच्या दिवशी अक्षरशः जमिनीवर लोळून रडलेले की महाराज मला या गृहस्थाश्रमात काय अवस्था असेल. मला काय म्हणायचं, एवढे मोठे उंच आदर्श असे जवळ असले, त्यातलं थोडं काहीतरी आपल्याकडे येईल म्हणून त्या आदर्शाचं पुनर्चिंतन करत राहायचं. सारखं ऐकल्याशिवाय अरे मी किती शोधले. मला ते वाक्य खूप आवडतं. महाराज म्हणाले, माझ्या गोंदावल्याच्या रामाला एकदा डोळे भरून पहा. दुसरं वाक्य, त्याच्याकडे पाहायला आपल्याला आपले दोष कळते. किती बरोबर पाहिलं तर काय वाक्य सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला मी काही वेगळं सांगत. पण दोष म्हणजे खरंच काय होईल एवढं सांगा की रामा हे सद्गुरू गाता. मला सांगा, या परंपरेचं वैशिष्ट्यच आहे की त्या रामासमोर एवढा मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि आपण इतके अमर्यादा पुरुषोत्तम कसं म्हणावं. रामानंद महाराजांचं एक पद आहे सज्जनो, त्यातल्या 2 ओळी फार म्हणजे त्यात मला असं कायम असं वाटतं की हे आपल्यासाठीच लिहिलेले आहे. आठविले नाही कधी चित्ती चिंती द्रव्यदारा, पापाची गणना नाही नित्य करीतो व्यभिचारा, धावरे दीनानाथा गुरुराया समर्था. विषय सेविता नाही पूर्णता चित्ती, रात्रंदिन तळमळ नाही कोठे विश्रांती, धावरे दीनानाथा गुरुराया समर्था. आपणच करू. अहंतेने भुललो मी म्हणून झालो करंटा, वासनेच्या संगती नित्य विषयाचा ताठा, भावरे दीनानाथा गुरुराया समर्था. आनंदसागर गुरुवर्या ब्रह्मचैतन्य तत्वया, वयसाही गेली माझी अजुनी काबाले दया, धावरे दीनानाथा गुरुराया समर्था. शेवटी म्हणतो तो कवी, प्रार्थना एक चरणी अहम भावा दंडावे, रामानंदा हे चिरे
चित्ती समाधान द्यावे धावले दीनानाथा गुरुराया समर्था. महिन्यातून, आठवड्यातून, दिवसातून एकदा तरी असा भाव निर्माण व्हायला नको. होतोय कसं म्हणजे होतो, हा तात्पुरता होतो, पण ही भावना टिकत नाही. पण ती होणं गरजेचं. आर्ततेने प्रार्थना हे शस्त्र आहे. आपल्या आईला सांगणार नाही, आपल्या गुरुदेवाला सांगणार नाही, आपल्या गुरु माऊलीला आपण तर नाही सांगणार, कुणाला सांगणार. आणि आत्मचिंतन फार गरजेचं आहे. आपलं नित्य विषयाकडे बरं. संसार सोडून चालणार नाही, प्रपंच करावाच लागणार आहे. महाराजांनी सांगितलं प्रपंच सोडूच नका, तर तुम्हाला सोडता येणार नाही. आपण प्रत्येकाशी कर्तव्याने बांधले होते. घरामध्ये पत्नी आहे, मुलगा आहे, आई आहे, बाबा आहे, बाहेर सर्व्हिस आहे, तुम्हाला जॉब करायचा आहे, तुमच्या समोर सगळी प्रश्न आहे, ती सोडायची नाहीच आहे. पण त्याच्यासाठीचं सूत्र महाराजांनी फार सुंदर सांगितले, त्याने तुमचा प्रपंच माझ्या पायाशी दूर. म्हणजे काय करा, इच अँड एव्हरीथिंग सेज टू अवर गुरु अँड देन डू युअर वर्क ऑनेस्टली. आपण आपलं त्यांच्या कानावर घालावं. व्यवहारिकदृष्ट्या जेवढे प्रयत्न करायचे, ऑफिसचं काम असेल, प्रपंचाचं काम असेल, महाराज म्हणाले तुम्ही कर्तव्याला चुकू नका. कर्तव्य सोडून चालणारच नाही, आपल्याला ते करायचंच आहे. आणि ते नक्कीच आहे. आनंदसागरांसारखा महात्मा जेव्हा एवढं नाम घेतो, पुन्हा असा राहतो, इतका झाकलेला आहे. आणि ते अनुष्ठान झालं 3.5 कोटीचं. महाराजांना महाराज म्हणाले तेच, महाराजांशिवाय दुसरं सांगता येत नाही सगळं. महाराज म्हणाले गोंदवलेला तुम्ही येता, तुम्ही माझी सेवा करायला येता का मीच तुमची सेवा करतो. आनंदसागरांना पदरात घेतलं, पण बाबा नाही, आई थकलेली आहे. त्यांचा सगळा प्रपंच तिथून त्यांना पारनेरला, तिथून अंबड, आणि अंबडवरून हा महात्मा 1885 ते 90च्या दरम्यान, 90 साली, 1890 साली हा महात्मा जालन्याला. आत्ताचं रेल्वे स्टेशन, राम मंदिर, तिथल्या सुखवस्तू सगळ्या आपण पाहिलेल्या आहेत. तेव्हा निर्भीड आनंद नाही, निर्भीड आनंद. आणि फणस, ते काटेरी फणसाचं जंगलच त्या मंदिराच्या ठिकाणी. आणि एक छोटस अगदी 8-10 फुटाचं उंचीचं 4 भिंती बांधलेल्या वर शिखर टाकलेलं एक भैरवाचं, काल भैरवाचं मंदिर केलं. एका खत्री समाजाच्या, खत्री नावाचे ग्रस्त होते, त्यांचं ते पुढे गेलं. आणि तिथे हा महात्मा राहिला. काय सांगावं सज्जनो, त्या जालन्याच्या त्या मंदिर, तत्कालीन मंदिराच्या तिथे हा महात्मा निर्भीड आनंदात एकटा राहिला, भिक्षा मागून राहिला. आणि तिथे 13 कोटीचा जप 1890ला सुरू केला. आनंदसागराचं वैशिष्ट्य, आपल्या परंपरेच्या सणांचा अत्यंत कमी आहार. एक वेळा भिक्षा मागून तुपाचं खायचं, संध्याकाळी रामाला जवळ दुधाचा नैवेद्य मिळत असेल, तत्कालीन कुठून दूध आणलं असेल. कारण जालना शहरापासून हे आत्ताचं मंदिर तेव्हा 5 ते 7 किलोमीटर. रात्री रामाला दूध दाखवावं. छोटे रामराय महाराजांनी केलेले होते पंचधातूंचे, त्याची पूजा करावी. भैरवाच्या पायाशी त्याला ठेवलं. आपल्याला तो इतिहास माहिती. मला तो सांगायचा तो इतिहास की हा महात्मा रात्री 1:30ला जपाला सुरुवात करायचा. आणि त्या भैरवाच्या मंदिराच्या समोर जागा स्वच्छ केलेली होती. काटेरे फणस काही काढून ठेवले होते. ती जागा स्वच्छ केली आणि हा आनंदसागर नावाचा महात्मा सज्जन हो तिथे फेऱ्या मारून मोठ्याने वैज्ञानिक जप करायचा. 50-60 वायुरूप देह धारण केलेले चमचमणारे दिवे दिसावे तसे वायुरूप देह आनंदसागराच्या बरोबर तिथपर्यंत जायचे. पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम म्हणत तिकडे यायचे. काही वायुरूप देह तिथल्या खडकावर बसलेले असायचे, काही जमिनीवर बसलेले असायचे. आणि महाराज त्यांना हे नाम आहे. आणि ते वायुरूप देह ते पुण्यात्मे म्हणा, पुण्यात्मेच म्हणणं त्यांना गरजेचं.
लौकिक अर्थाने ते सगळे पिशाच इथे बसून ते नाव म्हणायचं. त्यातला एक पिशाच म्हणाला की तुम्ही जरा मोठ्याने नाम घेत जा, म्हणजे आवाज सगळ्यांना ऐकू येईल. आम्ही 50-60 जण इथे असतो, आम्ही वाट पाहतो. सज्जनो बघा, माणसाची वासना किती भयावह असते. सद्गुरू प्रल्हाद महाराज सांगायचे, नामाचं महात्म्य सांगतात. महाराज म्हणाले, तुमचा माझा हा जीव आहे, हा शरीर आहे. सामान्य आई बाबाच्या पोटी आपण जन्माला येतो आणि आपल्या आख्या 12व्या दिवशी आपलं नाव ठेवतो, घरामध्ये करून आपलं काहीतरी नाव ठेवते. आणि हा जीव वयाच्या 8व्या-9व्यात आपलं नाव घेतो, तिकडे मान करतो, तिकडे मान करतो, तिकडे मान करतो. त्या नामाची सवय या जीवाला किती 8 महिन्याच्या पोराला आपण जर आवाज दिला, काय बिट्टू शिट्टू डिट्टू काय असते, तर ते आपल्याकडे वळून पाहतो. ते नाम त्याला किती कळतं. आणि महाराज काय म्हणाले, सामान्य स्त्रीने तुमच्या कानात सांगितलेलं नाव आहे ते किती पुरतं म्हणाले. तर मोठ्या लग्न समारंभामध्ये जर तुम्हाला कोणी आवाज दिला आणि संतोष इकडे, तर 4 नावाचे संतोष नावाचे पोरं मागे पाहतात, मला आवाज दिला. इतकं त्या नामाशी आपण ताब्यात तो पावलेलं. किती नादात पावलो म्हणाले. तर महाराज एक गोष्ट सांगायची मला प्रवचनामध्ये, ते प्रवचन आपल्याकडे आहे युट्यूबला, ते सद्गुरू प्रल्हाद महाराजचे प्रवचन आहे. त्यात सद्गुरू प्रल्हाद महाराज काय म्हणाले, आमच्या शाकरखेड्याच्या बाजूला म्हणाले एक घटना घडली. महाराज म्हणाले, एका बाईला म्हणाले पिशाच झाला. मी पण नोकरीला लागलो 1991 साली. तोपर्यंत मला सुद्धा असं वाटायचं की भूत वगैरे काही नसतं, पिशाच वगैरे काही नसतं. पण ज्या दिवशी मी गुंतवेकर महाराजांचं चरित्र आणि वाङ्मय वाचलं आणि त्यामध्ये तो दिलेला महाराजांचा संवाद आपल्याला माहिती आहे. महाराजांनी काशीला एका शिष्याला पाठवलं, तो वाडा स्वच्छ करून ठेव. म्हणजे तो वाडा स्वच्छ करायला गेला तर तिथलं पिशाच त्याच्याशी कुस्ती करून त्याच्या छातीवर बसतो. आणि मग त्या पिशाच्या विषयीची कल्पना त्या दिवशी म्हणजे महाराज जर सांगतात नाही सांगते. आणि त्याच्या पुढे आदरणीय बाबाच्या प्रवचनात ते पिशाच्या म्हणजे काय म्हणायचं, ती योनी आहे की जिला देह नाहीये, तो वासनांचा पुंजका आहे. त्या वासनाच्या पुंजक्याला वासना भोगायची आहे, पण त्याच्याकडे देह नाही. आणि मग तो देह शोधतो. तसं सद्गुरू प्रल्हाद म्हणाले की एका बाईला पिशाच लागले. महाराजांनी पुन्हा सांगितलं म्हणजे पिशाची योनी आहेच. पण आपण सुदैवी की आपल्या कंठामध्ये अखंड नाम असल्यामुळे ज्याचं पिशाच पुन्हा म्हणेल महाराज, पिशाचे कुठे राहतं म्हणाले, जो वाडा खूप दिवसापासून रिकामा आहे किंवा ज्या गावाबाहेरच्या चिंचेच्या वडाच्या आमच्या झाडावर कोणी जात नाही, पाहत नाही, तिथे ते राहतं. तसं ज्याचं अंतःकरण ज्याचं पूर्ण रिकाम आहे तिथे ते जातं. नाम घेण्याचं अंतःकरण जर नावाने, म्हणून मानस पूजेमध्ये आपल्याला सांगितलं की सद्गुरूंचे चरण कमल आपल्या हृदय कमलावर ठेवावे आणि त्याची आठवण ठेवावी. म्हणजे मग कधीच पिशाच बाधत नाही. किंवा आपली आई आपल्याला लहानपणी खूप सांगायची आणि भीती वाटते आपल्याला श्रीराम जयराम म्हणून जा, ते खरं आहे. सज्जनो, हे खरं आहे. आपल्या मुलांना सांगण्याचं गरज आहे. महाराजांनी सांगितलं म्हणजे सायंटिफिक सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे. असं तो विषय आहे. महाराज काय सांगायचं मी तुम्हाला सांगतो. सद्गुरू प्रल्हाद महाराज काय सांगायचे, एका बाईला म्हणाले पिशाच लागलं आणि मग तिला पंचाक्षरीकडे आणलं. महाराजांचा शब्द बघा, पंचाक्षरी म्हणजे भूत घेत उतरणारी जी व्यक्ती असते त्याला त्याचं ज्ञान आहे, हे महाराजांचे शब्द. मग म्हणाले त्या बाईला पंचाक्षरीकडे आणलं आणि पंचाक्षरीकडे आणल्यावर त्यांनी ते त्याची छडी काढली. 2-3 चापकाचे फटके त्या लौकिक अर्थाने दिसणाऱ्या बाईला, पण खऱ्या अर्थाने त्या पिशाच्याला मारले. 2-3 फटके मारल्यावर तो पंचाक्षरी तिला विचारतो. महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे, सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे शब्द न शब्द मी तुम्हाला सांगतो. माझ्या मनाचं काहीच सांगत नाही, कारण आपल्याला स्वतःला काही ज्ञान नाही आणि आपल्याला काही येत नाही महाराजांची. तर महाराज म्हणाले त्या पंचाक्षरीने त्या बाईला विचारलं लौकिक अर्थाने, कोण आहेस तू? त्या बाईच्या मुखातून पुरुषाचा आवाज आला आणि तो पुरुष काय म्हणाला, मी केऱ्या आहे म्हणले. अरे केऱ्या कोणता म्हणले, मी लमाण्याचा केऱ्या आहे. लमाणी म्हणजे पंजाब, मी लमाण्याचा केऱ्या.
तर मी अरे त्या केऱ्याला मरून 12 वर्ष झाले म्हणे. केऱ्या नावाचा जो रमणी होता त्याला मरून 12 वर्ष झाले. त्याचा देह गेला, त्याच्या अस्थी गेल्या, आता काय उरलं म्हणाले. महाराज सांगतात त्याचा देह गेला, अस्थी गेल्या, 12 वर्ष झाले तो गेला, तर तू कसं काय रावणे केलं. नाही म्हणजे हे झाड जळून प्रेमाने वाचणार आहे. आता काय त्याच्या वाचनावर त्याच्या खाण्यापिण्याच्या त्या काही सांगण्यासारख्याने आपण समजू शकतो. मला हे खायचं, मला ते खायचं राहिलं असं म्हणून माझ्या वाचनार आहे म्हणून या झाडाला मी धरलं आणि मी याला घेऊन जाणार. पुढे ते झालं ते प्रकरण म्हणतो. महाराज काय म्हणाले, नामक महाराज म्हणाले काय वासना असते मला. आणि दुसरं म्हणाले की ज्या केऱ्याचं नाव त्याच्या आत्याने ठेवलं ते त्याने किती घट्ट धरून ठेवलं ते नाव की तो मेल्यावर सुद्धा 12 वर्षांनी सांगतो की मी केले आहे. इतकं जर लक्षात राहते तुमच्या माझ्या परमात्म स्वरूप असलेल्या सद्गुरूंनी दिलेलं त्याचा प्राण असलेलं दिव्य नाव श्रीराम ते रामदेव घट्ट धरून ठेवलं. आपणा सारीची सरीची तात्काळ होईल हे नामाचं मानले आणि हे सद्गुरू मुलाचं हे नामाचं. एका सामान्य मुलाचं सामान्य हात्याने 12व्या दिवशी ठेवलेलं नाव त्याच्या 13व्या पर्यंत नवे नवे मेल्यावर सुद्धा अनेक वर्ष राहत. आणि दुसरं महाराज सांगितले अरे बाळांनो ही वासना करूया. दुसरी महत्वाची गोष्ट वासना कधीच क्षमणार नाही. तिला वेगळं रूप फक्त तिला डायव्हर्ट करावं लागेल तर ती राहणारच आहे. मनातले विचार मन एकाग्र कधीच होणार नाही. आदरणीय दत्ता काका फेब्रुवारी 2012 साली नांदेडला आहे आणि 75 वर्षाच्या बाई दत्ता काकांकडे आल्या आणि काका माझं मनच लागत, माझं 75 वर्षाचं झालं, मी इतकं जप करते पण माझं मनच एका शॉर्टकॅट दिसते दत्ता काका. अहो माझं मन झालं ते मिळेल ना, तुम्ही काहीच करू नका, माझे पण जप आहे पण जप काय जप सोडू. मनाचं मूळ स्वरूप काय आहे ते चंचल आहे आणि ते चंचलच राहणार, ते एकाग्र होणारच नाही. ही त्याचे मूळ स्वरूप. महाराज फार सुंदर सांगायचं. महाराज म्हणाले तुम्ही बाजारात गेला आणि तुमच्या प्रिय बायकोने सांगितलं चिंच घेऊन या. तुम्ही कोणती चिंच आणून म्हणाले. मी म्हणतो की सगळ्यात आंबट असलेली का बरं म्हणतो. अहो बेटा चिंच आंबटच पाहिजे हे कळलं म्हणाले तुम्हाला. त्या संस्कृताला म्हणत नाही म्हणजे चिंच ही आंबट असते ती आंबटच गरजेची आहे. तसं म्हणजे प्रपंच हा अपूर्णच आहे, तो कधीच पूर्ण होणार नाही. एक तर संतती, संपत्ती, शारीरिक संपत्ती या 3 गोष्टींनी कोणाचाही प्रपंच अपूर्णच आहे. समर्थ तेच म्हणाले की तुम्ही जे सुखाचं नाही त्याला सुख समजता इथेच तुमची चूक आहे. पहिल्यांदा त्याचं कॅरेक्टरिस्टिक समजून घ्या, त्याचे गुणधर्म काय आहे आणि ते जर समजलं तर महाराज म्हणाले या जीवनामध्ये फक्त आनंद आणि आनंदच. आणि खरं महाराजांचं नुसतं आपण चिंतन करतो सज्जन सगुणाचा आनंद काय असेल, उपासनेचा आनंद खरोखर काय मला सांगा बरं. तेच जय जय आरती श्री गुरु आपण रोज तीच म्हणतो. प्रत्येक गुरुवारी प्रत्येक म्हणताना तो जो भाव नित्य नूतन असतो तो नित्य नूतन होण्यासाठी सुद्धा रोजच्या प्रॅक्टिसची प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा रोज तितक्या भावाने म्हणण्याची अरे बदल नाही ताल गळा पण नका करू कंटाळा. आपला जो त्याला फार शिक्षणाची गरज नाही, गाण्याच्या शिक्षणाची तर बिलकुलच नाही. पण महाराज म्हणाले की अरे तो राम माझ्या समोर आहे, तो माझा ऐकतोय. आपण राम पाहिलेला नाही. आपला राम म्हणजे चैतन्य राम, आपला राम म्हणजे श्री प्रल्हाद राम, आपला सद्गुरूच राम आहे. त्या सद्गुरूला देहामध्ये तो जसाच्या तसा माझ्या समोर बसलाय आणि त्याच्या साठीने पद करतो. हा जर भाव आपल्याला निर्माण करताना तर तो प्रकट व्हायला वेळ लागते. सज्जनो ही प्रकट होण्याची अवस्था सुद्धा, तो भाव निर्माण होण्याची अवस्था सुद्धा येण्यासाठी नित्य नैमित्तिक अभ्यासाची गरज. अध्यात्म किंवा परमार्थ ज्याला आपण म्हणतो सज्जनो, पहिली गोष्ट तो अभ्यास. आपल्याला असं वाटतं
माझा मुलगा युनिट टेस्टमध्ये, फर्स्ट टर्ममध्ये, सेकंड युनिट टेस्टमध्ये, फायनल एक्झाममध्ये कायम पहिला असावा. आणि त्याच्यासाठी आपण एवढी सरकशीसारखी कसरत करतो की नित्य त्याच्या मागे करत. आणि शेवटी आपण 24 वर्षानंतर त्याला पोटार्थी बनवतो. त्याची सगळी विद्या पोटार्थी देते. पण सज्जनो, आपल्याला हेही कळणं गरजेचं आहे की नुसता पैसा म्हणजे बघा, महाराज म्हणाले की ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. हे सांगत असताना महाराज काय म्हणाले की तुम्हाला जी आज गोष्ट आनंदाची वाटते ती शाश्वत आनंदाची, ऍब्सोल्यूट सॅटिस्फॅक्शनची नक्कीच नाही. बघा, आता आपल्या सगळ्यांच्या घरी येणारा अनुभव सांगतो की खरं कसं सत्य आहे. मुलगा उत्तम शिकला, दिली झाला, MS ला GRE दिली, टॉफेल दिली, छान स्कोर आला, सेंट फ्रान्सिस्को नावाच्या विद्यापीठात त्याला स्कॉलरशिप मिळाली, आमच्या विद्यापीठात गेला, MS झाला, नोकरी लागली, किती आनंद आहे. प्रत्येक स्टेटला मुलगा अमेरिकेत गेला, छान सेटल झाला, अजून आनंद, लग्न झालं, अजून आनंद, पहिलं बाळातपण, आई बाबा गेले, बाळातपण झालं, 6 महिन्याचं लेकरं झालं, पुन्हा आई बाबा भारतात, तो एकटाच तिकडे, आई बाबा म्हातारे झाले, आता तो अमेरिकेत येत नाही. आता तो काय केला, जो अमेरिकेत गेल्याचा आनंद त्याच मुलाने दिला, तोच मुलगा अमेरिकेत कशाला गेला, तिथे कशाला राहतो, तो आता परत काय. म्हणजे ती गोष्ट मिथ्या असं सांगितलं. नाथ भागवतामध्ये महाराज काय म्हणाले, नाथ महाराज, अरे हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय, खोटं नाही करत, खोटं वेगळं आणि मिथ्या वेगळं. मिथ्या म्हणजे ते खरं असतं. अगदी सोपं उदाहरण सांग. आता हे प्रत्येक गावामध्ये मोठमोठे बॅनर्स वेगवेगळ्या दिवशी हॅपी बर्थडेचे लागतात. आमच्याला हार्दिक शुभेच्छा, त्याच्यातले वेगळे फोटो. प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये वेगवेगळ्या यांच्याकडून आमच्या व्यक्तीला आभाळभर शुभेच्छा असतात. ते सगळे पोस्टर खरेदी केली, आपण पाहतो ते खरेदी केली, पण ते खरंच आहे का? इतक्या लोकांनी खरंच त्याला शुभेच्छा दिल्या का? यांनी यांच्या पैशांनी माझ्याकडून माझा फोटो केला जातो, पुढे पुढे काहीच नाही. तो पैसा आहे, त्याचा पैसा आहे, पोस्टर त्याचं आहे, त्याला एक ब्राह्मण, एक आमका, एक जाड, एक माणी, एक मुसलमान, इतक्या लोकांचे फोटो लावायचे. दिसणारं पोस्टर खरं आहे, पण ते खरं आमची शुभेच्छा आहे का? आपल्या सगळ्यांची शुभेच्छा आहेत का? म्हणजे दिसताना ते खरं दिसतं, पण ते खरं नाही. चित्रपटामध्ये काम करत असताना सगळे ते खरंच असतं. सिरियल्स पाहताना आपण पाहताना ती सगळी सिरियल तेव्हा खरीच असते, पण ती खरी आहे का? म्हणजे ती तेव्हा तात्पुरती खरी आहे, पण ती खरी नाहीच आहे. असं जे असतं नाथ महाराज म्हणाले त्याला मिथ्या म्हणतात. म्हणून हे सगळं दिसणारं जग सुद्धा मिथ्याच आहे. आणि शेवटी इतकं सगळं असताना तुम्हा आम्हाला आपण एकटेच आहोत आणि एकटेच जाणार आहोत. तर हे जाताना आपल्याकडे काय जमा असणार आहे? आपण घेतलेलं नाम आणि आपण केलेलं काम. एका महात्म्याकडे गेलो होतो सज्जन. आता मी सुहास पेठे काका म्हणून आपल्याकडे बरेच माहिती. पेठे काका साताऱ्याला राहतात. 500-600 कोटी जग सामूहिक संकल्पातून आतापर्यंत गेलेला आहे. पेठे काकांचं वय खूप झालेलं आहे. 12-15 वर्षापूर्वी त्यांच्या मेंदूपासून तर पायापर्यंतच्या सगळ्या अवयवांचे प्रॉब्लेम्स आहेत. खूप वेळ ते काम करू शकत नाही. तरीही रोज 2:30 पर्यंत लिखाण करतात. रात्री 2:30 वाजता झोपतात, सकाळी 7-8ला उठतात, पुन्हा नामाला बसतात. संत छाया नावाचं अप्रतिम सद्गुरू आपल्या महाराजांचे आहे. त्यांच्याशी बोलताना म्हणाले, सुखराव सत्कर्म करता हे खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला असं वाटत असतं म्हणाले की आता मी सत्कर्म करतोय आणि मग हे चांगलं काम करतो, ते चांगलं काम छान म्हणाले. त्यांनी तुमच्या बदली पुण्य गाठी पडेल म्हणाले सत्कर्म. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की नामाला ऑप्शन नाही. उद्धार नामाशिवाय होणारच नाही. सत्कर्माने अहंकार निर्माण होईल आणि त्या अहंकारापोटी आपण कुठे जाऊ पाहिजे. म्हणून रोजची नामाची बैठक ही ठरवलेलीच आहे. आता मी कोसी गोगरे काका आपल्या घरी आले होते नांदेड महाराष्ट्र. तेव्हा झालेल्या त्यांच्या संवादात एकदा म्हणाले, फार सुंदर लक्षात ठेवा, हजारो ग्रंथ वाचून आपल्याला कळणार नाही म्हणून सत्संगाचं महात्म्य आहे.
एका रिसर्च पेपरमध्ये मी असं वाचलं होतं, ते माझ्या बाबतीत नाही, पण ते म्हणाले एखाद्या वक्त्याचं 1 तासाचं लेक्चर जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा मिनिमम 33 बुक्सचं ज्ञान तुम्हाला एका तासात मिळत असतं. 33 पुस्तकांचं 33 ग्रंथांचं ज्ञान एका तासाच्या चांगल्या वक्त्याच्या भाषणातून मिळत असतं. त्याला मी अपवाद करू शकतो हे मला माहिती आहे, पण मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं सत्संगतीचा महिमा. असं मी नावाचं महात्म्य महाराज आयुष्यभर मला मिळालं. मला जन्माला आल्यापासून, मला बोलता यायल्यापासून तर श्वास संपेपर्यंत, आणि चालूदादा जसं म्हणाला तसं की 68 वर्षांचं आयुष्य सगुणातलं आणि वाणीरूप आविष्कारातलं 42 वर्षांचं महाराजांचं, एकूण 110 वर्षांचं आयुष्य आपल्याला त्यांनी नामासाठी घालवलं. भोसी गोखले काकांचं मी तुम्हाला सांगतो, फार सुंदर. ते म्हणाले की वयाच्या 30 वर्षावर हे अंडरलाईन म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला खूप उपयोगाचे आहे. आपण नाही का मित्रांनो, अरे हा चॅप्टर हा क्वेश्चन करून जा, म्हणजे त्यांनी सांगितलं नाही आपण राहायला आपण करतो या भावनेने मी तुम्हाला सांगतो. अधिकाराने सांगत नाही, फक्त प्रेमासाठी. ही माझी बहीण आहे, ही माझी आई आहे, हा माझा भाऊ आहे, आणि मला ही गोष्ट जाता जाता इथे मिळाली, तुम्ही पण घ्या या भावनेने सांगतोय. दुसरी कुठे काका म्हणाले वयाच्या 30 वर्षापर्यंत कमीत कमी 1 तासाचं रोजचं साधन पाहिजे. त्याच्यामध्ये देवपूजा असेल, त्याच्यामध्ये तुमचा जप असेल, त्याच्यामध्ये संध्या असेल, त्याच्यामध्ये काही रामाला जाण्याचं दर्शनाचं योग असेल, मारुतीला जायचा तुमचा काही नियम असेल, असं सगळं मिळून जेव्हा संध्याकाळी 30 वर्षापर्यंत मिनिमम, वयाच्या 30 वर्षापर्यंत म्हणजे तारुण्यात पदार्पण केल्यानंतर किंवा बालपणापासून आपण दरवर्षी 5-5 मिनिटं वाढवून 30 वर्षापर्यंत 1 तास आपण देवकार्यासाठी, सद्गुरू कार्यासाठी, धर्म कार्यासाठी दिलाच पाहिजे. 30 ते 40 या वयात तुम्ही 2 तास धर्म देवपूजेसाठी म्हणा, अध्यात्मासाठी दिले पाहिजे. 40 ते 50 3 तास, 50 ते 60 4 तास, आणि 60 वर्षाचं वय झाल्यानंतर 6 तास मिनिमम, 6 तास हे आपण आपल्या परंपरेत म्हणून म्हटलं नामासाठी दिलेच पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, 30 वर्षापर्यंत 1 तासाची बैठक आपली तयार झाली पाहिजे. त्याच्यामध्ये हे सगळं आलं, देवदर्शन आलं, वाचन आलं, तुमचं नामस्मरण, तुमची पूजा. 1 तास देवासाठी दिला. सज्जन हो, यानी सगळ्यात महत्वाचं काय होणार आहे तर डॉक्टर हर्षवर्धन हे नरेंद्र मोदी 1.0 मध्ये आरोग्य मंत्री होते. त्यांचं स्टेटमेंट आणि त्याला अनुसरून एका सत्पुरुषांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. हर्षवर्धन आरोग्य मंत्री असताना त्यांनी 2014-15 साली एक स्टेटमेंट केलं होतं की येणाऱ्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये मनोरुग्णांची संख्या वाढणार आहे. एक सत्पुरुष आपल्या नागपूरला असतात, त्यांचं एक लेक्चर मी ऐकलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की साधारण येत्या 10 ते 12 वर्षामध्ये भारतामध्ये वाढणारी संख्या ही मनोरुग्णांची असणार आहे. त्याच्यामध्ये स्ट्रेस येणं, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, डिप्रेशनमध्ये जाणं, बीपी होणं, ह्या सगळ्या त्याच्या अवस्था आहेत. आणि आत्ता परवा त्यांनी सांगितलं की 2028 साली या भारतामध्ये फ्रस्ट्रेटेड डिप्रेशनमध्ये गेलेल्यांची संख्या 30 ते 32% असणार आहे. आणि हे रिसर्च पेपर किंवा हे संतांचं सांगणं आपण रोज आलो. अहो 10वीचा काय समजतो मला, आमच्या लातूरला एक मुलगी 9वीला आहे, तिला CBSEचा शाळेमध्ये ऍडमिशन मिळाली नाही म्हणून तिने आणि तिच्या आईने आत्महत्या केली. मागच्या महिन्यात अशा घटना सगळ्याच शहरांमध्ये घडत आहेत. त्याचं कारण काय समजलं, आपण आणि आपलं कुटुंब हे धर्म कार्यापासून
ईश्वरी सत्तेपासून इतकं दूर राहायला लागले. ज्या पद्धतीने ख्रिश्चनांमध्ये, ज्या पद्धतीने इतर धर्मीयांमध्ये, नाव घेत नाही म्हणतो, आवडत नाही. 2.5 वर्षाची मुलगी झाली की तिला धर्म शिकवलं जातं. ते म्हणाले आमचा मुलगा चालायला लागला तर पहिल्यांदा त्याला आम्ही मस्जिदमध्ये घेऊन. ती मुलं आपल्यापेक्षा रोडवर राहून सुद्धा आपल्या मुलांपेक्षा जास्त स्ट्रॉंग मेंटली आणि फिजिकली आहे. सज्जनो, हा जर विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे या भीतीपोटी तरी नित्य उपासना काय असतं, काहीतरी भीती असल्याशिवाय माणूस कोणतं काही करत नाही. सर्कशीतल्या त्या घोड्यांना, त्या वाघांना, त्या रिंग मास्टरच्या इलेक्ट्रिक छडीचा धाक असतो, चटका बसतो, म्हणून ते त्यांचं लक्ष कोणाकडेच नसतं, त्यांचं लक्ष रिंग मास्टरकडे असतं. इतके सुंदर ते प्राणी आहेत होते. प्राणी असून ते जर धाक लावून काम करू शकतात, मनुष्याला सुद्धा त्याची गरज आहे. सज्जनो, दोषी गोखलेंनी जे सांगितलं ते यथोचित आपण विचारच करायला पाहिजे की अरे आपण किती वयाचे आहोत, आपण किती साधने आहोत. 30 ते 40 2 तास, 40 ते 50 3 तास, 50 ते 60 4 तास आणि 60 वर्षांचे जर तुम्ही असाल तर कमीत कमी 6 तासांचं जपाचं साधन आपलं झालंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हा जो 3 तासाचा जप, हा 3 दिवसाचा जप आहे, हा आपल्याला खूप काम आहे. आणि अशी बैठक जेव्हा आपण हळूहळू वाढवतो, नामात मला म्हणाले की नामाला स्वतःची चव नाही, तुमची गोडी घालायची. आता तुमची गोडी घालायची काय, तर त्या गोडी घालण्यासाठी हा प्रवचनाचा प्रवचन, एक सुंदर विचार, एक सुंदर आठवण, एक सुंदर लीला प्रसंग आपल्याला 2 तास जगात बसायचं. बसल्याबरोबर आठवण, आज बुधवार शाळेत भांडेवाली येणार आहे का, तो आज उशिराच येईल का, बाहेर कपडे घालते, पाऊस येईल का. सगळ्यांच्या संदर्भातली हीच गोष्ट आहे. आपल्याला येणाऱ्या सगळ्यांच्या अडचणी आपण सगळे प्रापंचिक आहोत, आपल्या सगळ्यांच्या समस्या कॉमन आहेत. त्या येऊ नये असं नाही, त्याच्यावर मार्ग जाईल ते येऊ द्या, तुम्ही त्याच्या मागे फक्त जाऊ नये. तुम्ही नाम, म्हणून नाम घेताना महाराजांनी फार सुंदर सांगितलं, इतकं सुंदर सांगितलं. महाराज म्हणाले नाम घेताना ते आपल्या कानांनी ऐकावं, आणि कानांनी ऐकायचं असेल तर थोडं तरी मन एकाग्र होतं. तुम्ही ऐकायचं 5 वेळा नाही, 6व्या वेळेला परत जाईल, 8व्या वेळेला परत येईल, 9व्या वेळेला परत जाईल, 10व्या 11व्या परत, आणि तसं येत ते करणार. म्हणून महाराजांनी सांगितलं डोळे लावलेलं आपल्या समोरचा श्रीराम जय राम जय जय राम अशी अक्षरं दिसावी, ती दिसणार नाही, त्याच्यासाठी अभ्यास करावा. आणि अभ्यास केला की नक्की येतो, नाही मला करायचं, महाराज म्हणते जमव. आणि सगळ्यात छान काय, आनंद भावाची शरण. महाराज इथे माझी शक्ती कमी, तुम्ही लक्ष घाला, आणि ते लक्ष घालायला तयार आहे, कारण असं मागणारं कोणीच नाही. महाराजांना नाम, महाराजांना समाधान मागणारे फार कमी आहे. आपल्याला त्या रांगेत उभं राहायचं की जे नाम आणि समाधान मागणार आहे. सज्जन हे आपल्याला साधेल निश्चित साधेल का. एका सत्पुरुषांनी सांगितलेली गोष्ट म्हणाले, या जगातल्या 100% फक्त परमेश्वराच्या भक्ती करणारे 2% लोक, आणि कॉन्स्टंट आहेत म्हणाले, काळ किती बदलला तरी 2%च आहे. पण या 2% सश्रद्ध माणसांवर हे 98% जगण्याची जबाबदारी असते. हे 2% असतात नाम घेणारे, भगवंताला आराध्य करणारे, भगवंताची आराधना करणारे 2. सज्जनो, आपल्याला या 2% राहायचंय. नवीन आपण 2% आहोत, त्याचे कारणच आहे त्याला आपण सगळेजण इथे रामरायाच्या समोर, महाराजांच्या समोर. आनंद सागराची साधना झाली. आनंद सागराची सगळीच ही साधना होत असताना जालन्याला आहे. मी तुम्हाला प्रयोग सांगितला की वासना बघा, आजही मी तुम्हाला सांगतो, आज मुंबईच्या एक माझी गुरु भगिनी आहे, त्या म्हणाल्या मी रोज रात्री 12 ते सकाळी 4 प्रापंचिक स्त्री आहे. कसं काय शक्य होतं, मला खरं वाटेल का. त्या म्हणाल्या दादा तुम्हाला काय सांगू,
2 स्त्रिया, त्यात एक छोटी मुलगी आहे आणि 3 माणसं आहेत. ते कायम माझ्या कानाजवळ बडबड करतात. जपाला बस, मोठ्याने जप कर. 4 ते 5 पिशांच्या कानाजवळ रोज बडबड करत असतात. रोज. गेली 10 वर्ष झाली. बाईंचा पहिला 1.25 कोटी झाला, आता 3.5 कोटी जप झाले. ते कासावीस झालेले. आम्हाला नाम घेता येत नाही. तुमचं नाम श्रवण करून आम्ही मुक्त होणार. आत्ताची गोष्ट, आज 2018 जुलै 2008 ला कॉन्फिडंटली सांगितलं आणि नित्य संवाद मानले. त्यांना पाहुण्याचं म्हणतात. ते पाहुणे मला त्रास. पण सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांची कृपा अशी आहे की मी माळ घेऊन बसले की ते आवाज बंद होतात. माळ घेऊन बसले की आवाज बंद होतात आणि सकाळी 4 पर्यंत मी जप करते. 4 ला मला महाराजांच्या बरोबर झोप लागते. 7:30 पण त्या झोप न झाल्यामुळे आज तागायत माझी तब्येत कधी बिघडली. सज्जनो, नाव काय, महाराज काय. आता म्हणून बरं सांगतो, एवढं नावाचं महात्म्य महाराज म्हणाले. बोलता आल्यापासून तर देह ठेवेपर्यंत नवे नवे पुन्हा मी पाठी एवढे प्रगट झालो आणि नामाचंच महात्म्य सांगितलं. हा तुमचा मायबाप, तुमचा माझा मायबाप सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या समोर बसून त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला मी 3 दिवसाचं शिबिर करायचं. उद्याचं शिबिर म्हणाल्याप्रमाणे सकाळी 7 ला सुरू होईल. आमच्या चालू दादांचा आणि अविनाश दादांचा आदेश मला असा आहे की प्रत्येक सत्र सुरू होताना 10 मिनिटं तुमचे 2 तास नामात कसे जातील, नामामध्ये फ्रेश कसा निर्माण होईल, नाम अजून छान कसं होईल, एक 10 मिनिटं तुम्ही सांगाल का. तर मी म्हटलं निश्चित आपण उद्याचे 3 सत्र आणि परवाचे 3 सूत्रांमध्ये सकाळची 10 ते 12 मिनिटं तुमच्या नामाचे घेईन. त्याच्यामध्ये महाराजांच्या काही लीला, काही जे महाराज सांगते ते आता काय ठरलेलं आताचंही नव्हतं, उद्याचंही काही ठरलेलं नाही, पण नाम चांगलं होईल यासाठी काही प्रयत्न करताना तर मी निश्चित करेन. आणि असं आनंदसागरांचं चरित्र जालन्याला सुरू आहे. अनेक पिशाचांचा मुक्ती झाली. त्यातले पिशाचे हळूहळू कमी होत गेले. ते वायुरूप देह कमी होत गेले आणि आनंदसागरांचा 13 कोटी जप झाला. महाराजांनी सांगितलं, आपल्याला ती कथा माहिती की रामराय वैभवनाथ खाली यायचे, रामराय वर जायचे. महाराजांनी सांगितलं इथे रामाला यायचे आणि 1896 साली रामाची स्थापना झाली आणि त्या राम मंदिरात सेवेसाठी म्हणून आनंदसागरात आहे. 1896 ला स्थापना झाली. आनंदसागर जालन्याच्या राम मंदिरात राहतात आणि एका पहाटे सकाळी 8:30-9च्या दरम्यान आनंदसागर महाराज रामाची पूजा करून गाभाऱ्यातून बाहेर येत होते आणि तेव्हा अत्यंत तेजपुंज सावळ्या रंगाचा मध्यम बांध्याचा असा गोड मुलगा, सुंदर जटा वाढलेला आहे. 14.5-15 वर्षाचा हा मुलगा. नुकतीच छोटी छोटी मिशी आणि दाढी आलेली आहे, पण वैराग्य आणि नामाचं अत्यंत तेज असलेला मुलगा त्या राम मंदिरामध्ये प्रवेश करतो. त्याची आणि आनंदसागरांची दृष्टादृष्ट होते, पहिली भेट होते आणि मग पुढे काय घडतं उद्या संध्याकाळच्या प्रवचनात श्रींच्या कृपेने सांगण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा सद्गुरू ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराजांनी तत्स्वरूप असलेल्या रामारायांच्या चरणी अर्पण करतो. मी माझ्या वाणीला विराम देतो. श्रीराम.